प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। मी भी म्हणतो, मैं भी कहता हूँ, मी माझं घराणं देवाची सेवा करणार। मैं और मेरा घराना केवल मी परमेश्वर की अनुभव सेवा घेतला, करेंगे। ये मैंने अनुभव माझ्या लिया, लोकांनी अनुभव घेतला, मेरे लोगों ने अनुभव लिया, तुम्ही भी अनुभव घ्या। आप भी अनुभव लें। तुम्ही या, आप आए। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, सत्यजीवन मंडळी सत्य की जीवित मंडली, म्हणजे एकच आहे। ये एक ही है। याला भेट द्या। इसको आप आके मिले। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच पास्टर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, हमें प्रभु परमेश्वर ने आज की शाम हमें ये जो अवसर दिया है, ये जो मौका दिया है, हम उनकी आराधना कर सके, स्तुति कर सके, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आज हम एक गीत प्रभु परमेश्वर को समर्पित करेंगे। ये गीत है, मैं और मेरा घराना प्रभु यीशु की सेवा करेंगे। मैं ये गीत गाऊंगा, आप ये गीत मेरे साथ गाएं। जिस स्थान पर आप हैं उस स्थान से ये गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और हमारे प्रभु परमेश्वर की आराधना करें। तो ये गीत आप मेरे साथ गाएंगे, इस विश्वास से हम ये गीत गाएं और हम प्रभु परमेश्वर की आराधना करें। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। यीशु मसीह से बात करेंगे, यीशु मसीह से प्यार करेंगे। मैं और मेरा घराना। सच्चाई कहेंगे यीशु की, पवित्र आत्मा से जिएंगे। सच्चाई कहेंगे यीशु की, पवित्र आत्मा से जिएंगे। पवित्र आत्मा से जिएंगे। हर बात यीशु मसीह की आत्मा के द्वारा कहेंगे। हर बात यीशु मसीह की आत्मा के द्वारा कहेंगे। मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे। मैं और मेरा घराना।
यीशु को पतवार देंगे, मैं और मेरा घराना यीशु मसीह की सेवा करेंगे, मैं और मेरा घराना। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम हमारी प्रार्थना अगली चरण में हम जाएंगे। आज हम देखेंगे और सुनेंगे कि प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। पुन्हा एकदा आपली भेट फिर एक बार हमारी मुलाकात बुधवारच्या उपवासानिमित्त बुधवार के दिन सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा देव आम्हाला एकत्र करतो, परमेश्वर हमें एकजुट करते हैं, आम्हाला मार्गदर्शन करतो, हमें मार्गदर्शन करते हैं, आम्हाला आशीष देतो। हमें आशीष देते हैं। त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत। इसलिए हम उस परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आपल्या सर्वांचं मी, आप सबका मैं, नवीन आत्म्यांचं बी मी नए लोगों का भी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आपलं आगत स्वागत करत आहोत। आपका स्वागत करता हूँ। देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर के पुत्र यीशु मसीह के नाम में सर्वांचंच मी आगत स्वागत करत आहोत। मैं सभी का स्वागत करता हूँ। ज्या आशेने तुम्ही आला आहात, जिस उम्मीद से आप आए हैं, ज्या आशेने तुम्ही घराघरात एकत्र आलात, जिस उम्मीद से आप एकजुट हुए हैं, देव आशा मनोभंग करत नाही। परमेश्वर उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। देव आमचे मनोदय पूर्ण करतो। परमेश्वर हमारी मनोकामना पूरी करेंगे। देव आम्हाला नेहमी सफल करतो। परमेश्वर हमेशा हमें सफल करते हैं। आमचं हित व्हावं, हमारा हित हो, आमचं कल्याण व्हावं, हमारा उद्धार हो, आम्ही सुरक्षित राहावं, हम सुरक्षित रहें, हे देवाची इच्छा आहे। ये परमेश्वर की इच्छा है, हे देवाचं प्रेम आहे। ये परमेश्वर का प्रेम है। यासाठी तिने आपला एकुलता एक पुत्र दिला। इसलिए उसने अपने इकलौता पुत्र दिया यासाठी आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त ताकि व्हावं। हमें सार्वकालिक जीवन प्राप्त हो। त्या देवाचं आम्ही गुणगान करत आहोत, उस परमेश्वर का हम गुणगान करते ते हैं, कौतुक करत आहोत। हम उनकी प्रशंसा करते हैं। आपण जण सर्वजण सुरक्षित आहात, आप सब सुरक्षित हैं। दर बुधवार एकत्र येतात, हर बुधवार आप मिलते हैं। देवाचं वचन काम करत आहे, परमेश्वर का वचन कार्य कर रहा है, तुमच्यामध्ये विश्वासापासून विश्वास वाढत आहे। आपका विश्वास बढ़ रहा है। त्यावेळेला आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, देवाच्या नावाचं महिमा करत आहोत। परमेश्वर की महिमा करते हैं। पुन्हा एक वेळ आज फिर एक बार हम मागील आठवडा आम्ही पिछले सप्ताह मीन माझे घराणे परमेश्वरची सेवा करणार। मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे। जुन्या करात आम्ही पाहतो, हम पुराने नियम में देखते हैं, यहोशू 24:15 मध्ये यहोशू 24:15 में तो म्हणतो मी माझे घराणे देवाची सेवा करणार। वो कहता है कि मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे। त्याची मंडळी पण म्हणते आम्ही पण देवाची सेवा करणार। उसकी कलीसिया भी कहती है कि हम परमेश्वर की सेवा करेंगे। मी यहोशुआ, मैं यहोशू, मी पण म्हणतो मैं भी कहता हूँ, मी माझी मिनिस्ट्री मैं और मेरी मिनिस्ट्री देवाची सेवा करणार। परमेश्वर की सेवा करेंगे। शेवट पण परमेश्वरची सेवा करणार। अंत तक हम परमेश्वर की सेवा करेंगे, त्यातच हित आहे, क्योंकि उसमें भलाई है, त्यातच कल्याण आहे, उसमें ही कल्याण है, त्यातच आशीर्वाद आहे, उसमें सब आशीष है, त्यातच विजय आहे। उसमें विजय है। त्या देवाचं आम्ही गुणगान करतो। उस परमेश्वर का हम गुणगान करते हैं। या कार्यासाठी त्याने आम्हाला पाचारण केलं। जिस कार्य के लिए उन्होंने हमें चुना है, आमची योग्यता नव्हती, हमारी योग्यता नहीं आमची थी, पात्रता नव्हती, हमारी किसी भी लायकी नहीं थी, आम्ही भटकत होतो, हम भटके हुए थे, या जगात आम्ही प्रवासी होतो। इस संसार में हम यात्री थे। देवाने आम्हाला शोधून काढलं, परमेश्वर ने हमें ढूंढा, देवाने आमच्यावर दया केली, परमेश्वर ने हम पे दया की, देवाने आम्हाला कृपा केली, परमेश्वर ने हम पर कृपा की, देवाने आमच्यावर प्रेम केलं, परमेश्वर ने हम पे प्रेम किया, आमच्या कुटुंबाला वाचवलं, हमारे परिवार को बचाया, आमच्या घराण्याला वाचवलं, हमारे घर को बचाया, आमच्या घराचा उद्धार केला, हमारे घर का उद्धार किया, आमच्या पापाची क्षमा केली, हमारे पापों की क्षमा की, आमचा उद्धार केला, हमारा उद्धार किया, आम्हाला जीवन दिलं, हमें नया जीवन दिया, आशीष दिले, आशीष दिए, पवित्र आत्मा दिला, पवित्र आत्मा दिया, वरदान दिले, वरदान दिए, बहुत असे आशीर्वाद दिले। बहुत से ऐसे आशीष दिए। त्या देवाचं आम्ही नेहमी गुणगान करतो। उस परमेश्वर का हम हमेशा गुणगान करते हे आमची धार्मिकता नव्हे, हैं। ये हमारा धर्मीपन नहीं, हे देवाचं प्रेम आहे ये केवल परमेश्वर का प्रेम है आणि देवाची इच्छा आहे। और ये परमेश्वर की इच्छा है। हे सर्वात महत्वाची गोष्ट ये आहे। एक अहम बात है। इच्छा बाहेरणाऱ्याकडे नाही, इच्छा प्रकट करने वाले के पास, धावणाऱ्याकडे नाही, दौड़ने वाले के पास नहीं, हे देवाची इच्छेवर आहे। वो केवल परमेश्वर की इच्छा पे है। म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का गुणगान करते या हैं। जिवंताची भूमी आम्ही स्वतःला धन्य समजतो। इस संसार में हम खुद को धन्य समझते हैं। देवाने आमच्याकडे पाहिलं, परमेश्वर ने हमारी ओर देखा, आम्हावर दया केली, हम पर दया की, आमचा उद्धार केला। हमारा उद्धार किया।
पुन्हा एक वेळा मी त्याचं गुणगान करत फिर आहोत. एक बार हम उनकी प्रशंसा करते हैं. मी आणि माझे घराने देवाची सेवा करणार, मैं और मेरा घराना केवल परमेश्वर की सेवा कारण करेंगे. परमेश्वर किती चांगला याचा आम्ही अनुभव घेतला आहे. क्योंकि परमेश्वर कितने अच्छे हैं इसका अनुभव हमने माझ्या लिया. कुटुंबाने घेतला, मेरे परिवार ने लिया, माझ्या मंडळींनी घेतला. मेरे कलीसिया ने लिया. त्यामुळे ते देवाचं गुणगानच करतात, इसलिए वो परमेश्वर का गुणगान ही करते ते हैं. देवाची स्तुतीच करतात, वो केवल परमेश्वर की स्तुति करते ते हैं. देवाचं गौरवच वो करतात. केवल परमेश्वर का गौरव करते हैं. ते जावं तर कोणाकडे जावं, जाए तो किसके पास जाएं, सांगावं तर कोणाला सांगावं, बताएं तो किसको बताएं. ते नेहमी देवाकडेच जातात, वो हमेशा परमेश्वर के पास जाते ते हैं. देवालाच सांगतात. वो केवल परमेश्वर को बताते हैं. कारण ऐकणारा पाहणारा कार्य करणारा केवळ एकच देव आहे, क्योंकि देखने वाला, सुनने वाला, कार्य करने वाला केवल एक परमेश्वर है, जिवंत देव आहे, जो जीवित परमेश्वर तो है. अद्भुत देव आहे, वो अद्भुत परमेश्वर तो है. महान देव आहे, वो महान परमेश्वर है. त्याला अशक्य असं काहीच नाहीये. नामुमकिन ऐसा कुछ नहीं. म्हणून पुन्हा एक वेळा मी देवाचा गौरव करतो. इसलिए फिर एक बार हम परमेश्वर का गौरव करते हैं. मागील आठवड्यात आम्ही पिछले सप्ताह हमने मंडळी संबंधी पाहिलं कलीसिया के बारे में देखा. की देवानी परमेश्वर ने सत्य जीवन मंडळी, सत्य की जीवित मंडली, जेम्स ठाकूर, जेम्स ठाकुर, आमचे वडील जेम्स ठाकूर मेरे पिताजी जेम्स ठाकुर, यांच्याद्वारे तयार केली. इनके द्वारा तैयार की. देव आम्हाला भेटला, परमेश्वर हमें मिले. देवाने माझ्या कुटुंबाचा उद्धार केला, परमेश्वर ने मेरे परिवार का उद्धार किया. त्याने आमचं तारण केलं, हमारा उद्धार किया, जीवन दिलं, नया जीवन दिया, आशीष दिले. आशीष दिए. आमची बहीण कल्पना मेरी बहन कल्पना, यांना दानाने भरलं, उन्हें वरदान से भर दिया. त्याद्वारे देव आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करू लागला. और परमेश्वर हमारे परिवार को मार्गदर्शन दे. देवाने आम्हाला सांगितलं, परमेश्वर ने हमसे कहा, तुझं घर वाचवलं, तुम्हारा घर मैंने बचाया, तुझं घर मी बांधलं, तुम्हारा घर मैंने बांधा है, धुळीतून काढून उच्च ठिकाणी आणून ठेवलं, धूल में से निकाल कर ऊंचे स्थान पर लाके रखा. चांगले दिवस, चांगला वेळ, समय तुम्हाला आणला. अच्छा वक्त, अच्छा समय मैंने तुम में लाया है. मी तुम्हाला शांती दिली, मैं तुम्हें शांति मी दी, तुम्हाला आशीष दिले, तुम्हें आशीष दिए, मी तुम्हाला चांगले दिवस दाखवले, अच्छे दिन तुम्हें दिखाए, तुम्हाला मी वाचवलं, तुम्हें मैंने बचाया है. अनेकांना वाचवा, और कईयों को बचाना है. स्वार्थ सांगा, सुसमाचार सुनाओ, साक्ष सांगा, गवाही दो, घराघरात जाऊन स्वार्थ सांगा. घर घर में जाकर सुसमाचार सुनाओ. जेम्स ठाकूर आमचे वडील, जेम्स ठाकुर हमारे पिताजी, देवाने त्यांना निवडलं, परमेश्वर ने उन्हें चुना, देवाच्या कार्यासाठी त्यांना पाठवलं. परमेश्वर के कार्य के लिए उन्हें भेजा गया. घराघरात जाऊन स्वार्थ सांग. वो घर घर में जाके सुसमाचार सुनाने लगे. असे लोक माझ्याकडे आण, ऐसे लोग मेरे पास लाओ जे रंजले गांधलेले आहे, जो दुख से भरे हैं, जे धिक्कारलेले आहे, जिनको दुत्कार दिया जे गया है, व्यसनी आहे, जो नशे में जे है, सैतानी बंधनात आहे, जो शैतान के बंधन में जे है, आजाराने त्रस्त आहे, जो बीमारी से पीड़ित है, जे दारिद्र्यात आहे, जो दरिद्रता में जे है, कर्जामध्ये आहे, जो कर्ज से डूबे जे हैं, नशेमध्ये आहे, जो नशे में जे है, सैतानी बंधनात आहे, जो शैतान के बंधनों में जे है, पापात आहे, जो पाप में जे है, नास्तिक आहे, जो नास्तिक है, अशा लोकांना माझ्याकडे आण. ऐसे लोगों को मेरे पास अशा लाओ. लोकांना साक्ष सांग, ऐसे लोगों को मेरी गवाही दो. अशा लोकांना स्वार्थ सांग, ऐसे लोगों को सुसमाचार अशा सुनाओ. लोकांना माझ्याकडे आण. ऐसे लोगों को तुम मेरे पास लाओ. त्यांना देवाचं शिक्षण दे, उनको परमेश्वर का ज्ञान दो, देवाचं प्रेम शिकव. परमेश्वर का प्रेम उन्हें तुला सिखाओ. कसं वाचवलं, तुम्हें मैंने जिस तरह से बचाया, तुम्हाला मी देव वाचवल. उनको भी परमेश्वर बचाएंगे. स्वार्थ सांग. सुसमाचार सुनाओ. जेम्स ठाकूरने कार्य सुरू केलं, जेम्स ठाकुर ने उनका कार्य शुरू किया, देवाने यश दिलं, परमेश्वर ने उन्हें सफलता दी. अनेक लोक देवाकडे आले, अनेक लोग परमेश्वर के पास आए, देवाने लोक बदलून टाकले, परमेश्वर ने लोगों को बदल दिया, देवाने परिवर्तन केलं, परमेश्वर ने उनका मन फिराव किया, लोकांची सुधारणा केली, लोग सुधर गए, घराघराचं बांधकाम केलं, घर घर का बांधकाम किया, घराघरात देवाने शांती आणली, घर घर में परमेश्वर ने शांति लाई, लोक वाढू लागले, लोग बढ़ने लगे, कुटुंब वाढू लागले. परिवार बढ़ने लगे. देवाने सांगितलं, परमेश्वर ने कहा 1991 मध्ये 1991 में जेम्स ठाकूरला सांगितलं, ब्रदर जेम्स ठाकुर से मला कहा, आता मंडळीची स्थापना करायची, तुम्हें आप इस कलीसिया की स्थापना मला करनी एक होगी. निवासस्थान बांधायचं मुझे आहे, एक निवास स्थान बांधना सर्व है, लोक एकत्र येतील, जहाँ पे सब लोग इकट्ठे ते होंगे, माझ्याबरोबर राहतील, वो मेरे साथ ते रहेंगे, माझी उपासना वो करतील, मेरी आराधना मी करेंगे, त्यांच्याशी बोलेल, मैं उनसे बातचीत करूंगा, ते माझ्याशी बोलतील, वो मुझसे बात मी करेंगे, त्यांना आशीष देईन, मैं उन्हें आशीष दूंगा, मी त्यांना मार्गदर्शन मैं करेन, उन्हें मार्गदर्शन करूंगा, मी त्यांना सांभाळल. मैं उन्हें संभालूंगा. यासाठी मला मंडळीची स्थापना इसलिए करायची. मुझे कलीसिया की स्थापना करनी है. जेम्स ठाकूरद्वारे ब्रदर जेम्स ठाकुर द्वारा सत्य जीवन मंडळीची स्थापना झाली. सत्य की जीवित मंडली की स्थापना हुई. हे देवाने केली, ये परमेश्वर ने किया, हे मनुष्य नाही केली. ये मनुष्य ने किया. बायबल सांगतो बाइबल कहती है रोम 9:16 मध्ये रोमियो 9:16 में, इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही, इच्छा प्रकट करने वाले के पास नहीं, धावणाऱ्याकडे नाही, दौड़ने वाले के पास हे नहीं. पद आहे, ये एक औदा है, हे मान आहे. ये एक सम्मान है. इब्री 5:4 मध्ये इब्रानियों 5:4 में हा देवापासून प्राप्त होतो, ये केवल परमेश्वर के पास से प्राप्त होता है, वरून येतो. जो ऊपर से आता है. येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा योहान 15:16 मध्ये, यूहन्ना 15:16 में, तुम्ही नाही निवडलं मला, तुमने मुझे नहीं चुना, मी तुम्हाला निवडलेलं आहे, मैंने तुम्हें चुना है, मी तुमच्या कामाची नियुक्ती केलेली आहे, मैंने तुम्हारे काम के लिए तुम्हें चुना है, मी तुम्हाला पाठवतो. मैंने तुम्हें भेजा है. देवाने पाठवलं, परमेश्वर ने भेजा, देवाने निवडलं. परमेश्वर ने चुना. तुम्ही आम्ही स्वतःची निवड करू शकत नाही, आप और हम खुद को नहीं चुन सकते, आम्ही मंडळीची स्थापना करू शकत हम नाही. कलीसिया को नहीं स्थापना
स्थापन कर आम्ही सकते लोक आता एकत्र करून त्यांचा उद्धार करू शकत हम नाही. लोगों को एकजुट करके उनका उद्धार नहीं कर आम्ही सकते त्यांना जीवन देऊ शकत हम नाही. उन्हें नया जीवन नहीं दे आम्ही सकते परिवर्तन करू शकत हम नाही. उनका मन फिराव नहीं कर सकते आम्ही त्याला पवित्र आत्मा देऊ शकत हम नाही. उन्हें पवित्र आत्मा से नहीं भर सकते त्यांना आम्ही सोडू शकत नाही. हम उन्हें छोड़ नहीं सकते देवच करू शकतो. ये केवल परमेश्वर कर हे सकते हैं देवाचं काम आहे. ये परमेश्वर का कार्य है मत्ती 16:16 मध्ये आम्ही पाहतो, मत्ती 16:16 में हम देखते येशू हैं ख्रिस्त पेत्रला म्हणाला, प्रभु यीशु ने पतरस से कहा मी मंडळीची स्थापना करन. मैं कलीसिया की स्थापना करूंगा येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. प्रभु यीशु ये परमेश्वर के पुत्र हैं या सत्यावर मी मंडळीची स्थापना करन. इस सत्य पर मैं इस कलीसिया की स्थापना त्या करूंगा त्यावर अधोलोकाचं काहीच चालणार नाही. जिस पे अधोलोक का कुछ नहीं चलेगा कोणाचंच काही चालणार नाही. किसी का कुछ नहीं जे चलेगा काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल जो तुम पृथ्वी पे बांधोगे स्वर्गात बांधलं जाईल. वो स्वर्ग में बांधा जे जाएगा काय तुम्ही मोकळं कराल जो तुम यहाँ पे खोलोगे स्वर्गात मोकळं केलं वो जाईल. स्वर्ग में खोला जाएगा मी करेल. मैं करूंगा पेत्रला देवाची मंडळीची स्थापना करायला लावली. पतरस को परमेश्वर ने कलीसिया की स्थापना करने के लिए कहा। पेत्रने देवाने मंडळीची स्थापना केली, कार्याला सुरुवात केली. पतरस द्वारा परमेश्वर ने कलीसिया की स्थापना की और कार्य शुरू किया देवाने निवडलं. परमेश्वर ने चुना बायबल सांगतो, बाइबल कहते हैं प्रेषित 4:13 मध्ये आम्ही पाहतो, कलीसिया प्रेषित 4:14-13 मध्ये पाहतो, प्रेषित 4:14 में हम देखते हैं देवाने परमेश्वर ने अनक्षर आज्ञाने लोकांना निवडलं. जो अनपढ़ लोग थे उनको परमेश्वर ने चुना देवाने दुर्बळ लोकांना निवडलं. परमेश्वर ने दुर्बल लोगों को चुना देवाने अज्ञानी लोकांना निवडलं. परमेश्वर ने अज्ञानी लोगों को चुना त्यांना निवडलं. उनको चुना त्याने देवाच्या कार्यासाठी त्यांची नेमणूक केली. परमेश्वर के कार्य के लिए उनको चुना गया ही देवाची योजना होती. ये केवल परमेश्वर की हे इच्छा थी देवाचा संकल्प होता. इसमें परमेश्वर का संकल्प था वेळेनुसार समयानुसार वक्त अनुसार समय अनुसार देवाने ते प्रगट केलं. परमेश्वर ने वो प्रकट किया कार्याची सुरुवात केली. कार्य की शुरुआत हुई गावागावात, गांव गांव में शहरात, शहर शहर में राज्य देशामध्ये राज्य और देश में अनेक मंडळ्या आहे. अनेक कलीसिया अनेक ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे. अनेक जगहों पे परमेश्वर कार्य अनेक कर रहा है लोकांना देव नाशीतून वाचवत आहे. अनेक लोगों को परमेश्वर नाश से बचा रहे हैं देव मंडळी तयार करतो. परमेश्वर कलीसिया बनाते हैं मंडळीची रचना देव करतो. कलीसिया की स्थापना परमेश्वर करते हैं येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा लूक 19:10 मध्ये, लूका 19:10 में जे हरवले ते शोधास, जो गुम हुए उन्हें ढूंढने के लिए त्यास तारास, उनका उद्धार करने के त्यास लिए एकत्र करण्यास उनको एकजुट करने के लिए यासाठी मी आलेलो आहे. इनके लिए मैं आया हूँ येशू ख्रिस्त मला मी आलेलो आहे. प्रभु यीशु ने कहा कि मैं आया हूँ येशू ख्रिस्त नेमणूक करतो. प्रभु यीशु उसे चुनते हैं बायबल सांगतो बाइबल कहते हैं यिर्मया 23:4 मध्ये, यिर्मया 23:4 में मी मेंढपाळ नेमल, मैं गडेरिया चुनूंगा मी उत्तम मेंढपाळ नेमल, मैं उत्तम गडेरिया चुनूंगा तुम्ही नाही. तुम नहीं स्वतःहून आम्ही नाही. हम खुद से नहीं आम्हाला इच्छा आहे, हमें इच्छा है आम्हाला वाटतं देवाचं कार्य करावं, हमें लगता है कि हम परमेश्वर का कार्य करें देवाची सेवा करावी. परमेश्वर की सेवा करें सर्व गोष्टींची आमची तयारी आहे. सभी चीजों से हम तैयार हैं आम्हाला आज्ञेची आवश्यकता आहे. लेकिन परमेश्वर की आज्ञा की आम्ही जरूरत है आज्ञेची प्रतीक्षा करतो, हम परमेश्वर की आज्ञा की प्रतीक्षा करते कारण हैं आज्ञेशिवाय काम नाही आहे. क्योंकि परमेश्वर की आज्ञा के बगैर कार्य देवाने नहीं। पाठवल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. परमेश्वर ने भेजे बगैर हम नहीं जा सकते देवाने निवडल्याशिवाय आम्ही कार्य करू शकत नाही. परमेश्वर ने अगर चुना नहीं तो हम कार्य नहीं कर सकते देव निवडतो. परमेश्वर चुनते हैं जेम्स ठाकूरला देवाने निवडलं. जेम्स ठाकुर को परमेश्वर ने चुना मंडळीची स्थापना केली. कलीसिया की स्थापना की जेम्स ठाकूर कार्य करत राहिले. जेम्स ठाकुर कार्य करते गए मंडळी वाढत गेली, कलीसिया बढ़ती गई वाढत गेली. बढ़ती गई पवित्र आत्म्याने, पवित्र आत्मा से कल्पना ठाकूरद्वारे कल्पना ठाकुर द्वारा आमच्या वडिलांना मार्गदर्शन केलं. हमारे पिताजी को मार्गदर्शन किया 29व्या वर्षी 29वें साल तुझा मुलगा संजय ठाकूर तुम्हारा पुत्र संजय ठाकुर म्हणजे यहोशुआ मतलब यहोशू हा पुढे काम करेल. ये आगे कार्य करेगा 29 वर्ष मी आलो. 29 साल बाद मैं आया मंडळी देवाने जेम्स ठाकूरद्वारे माझ्याकडे दिली. इस कलीसिया को परमेश्वर ने जेम्स ठाकुर से लेकर मुझे सौंपा हा वेळ, हा समय योजना देवाची होती. ये वक्त ये समय ये परमेश्वर ने चुना ती था माझ्याकडे आली. वो मेरे पास आया देवाने मला आश्वस्त केलं. परमेश्वर ने मुझे आशीषित किया आत्म्याने सामर्थ्याने दानाने भरलं. आत्मा से सामर्थ्य से और वरदानों से भर दिया जसं जेम्स ठाकूरला भरलं जैसे ब्रदर जेम्स ठाकुर तसं को मला भरा, भरलं देवाने. वैसे मुझे भी भर दिया आणि पुढे कार्य सुरू केलं. और आगे कार्य शुरू हुआ जेम्स ठाकूरला देवाने अभिवचन दिलं. ब्रदर जेम्स ठाकुर को परमेश्वर ने अभिवचन दिया 2 से 2,000 मी करेल, 2 के 2000 मैं असे करूंगा आशीष तुला मी देतो. ऐसे आशीष से मैं तुम्हें भरता कष्ट हूँ कर, श्रम कर. तुम कष्ट करो श्रम करो 2 से 2,000 करून दाखवल मी. 2 के 2000 मैं करूंगा 2 कोण होते? 2 कौन थे जेम्स ठाकूर, जेम्स ठाकुर त्यांची पत्नी कुमुदिनी ठाकूर. उनकी पत्नी कुमुदिनी ठाकुर दोघांना देवाने आशीष दिले. दोनों को परमेश्वर ने आशीष दिए 2 से 2,000 करून टाकल. 2 के 2000 परमेश्वर ने किए त्यांच्याबरोबर काही वडील काम करीत होते. उनके साथ कुछ वडील कार्य करी ते थे बी त्यांच्याबरोबर रात्रंदिवस काम करत होते. वो दिन रात उनके साथ कार्य करते थे देवाने पाहिलं, परमेश्वर ने देखा देवाने सफल केलं, परमेश्वर ने सफलता दी देवाने यशस्वी केलं, परमेश्वर ने यशस्वी किया सर्व आश्वस्त केलं. सब आशीषित किया पुढे माझ्याकडून देव काम करू लागला. और आगे परमेश्वर मेरे द्वारा कार्य माझी करने लगे इच्छा नव्हती.
नव्हती, मेरी इच्छा नहीं माझा थी, संकल्प नव्हता, मेरे संकल्प नहीं माझं थे, स्वप्न मेरा नव्हतं, ख्वाब नहीं या था, कामाविषयी मी भयभीत होतो, इस काम को लेकर मैं डरा हुआ था, मी मागे सरकलो होतो. मैं पीछे हट गया था. देवाने मला पुढे आणलं. परमेश्वर ने मुझे आगे लाया. तो म्हणला माझी योजना आहे, संकल्प आहे, परमेश्वर ने कहा कि ये मेरी योजना है, मेरे संकल्प हे है, तुला करायलाच ये लागल, तुम्हें करना ही ही होगा, माझी इच्छा आहे. क्योंकि ये मेरी इच्छा है. त्याप्रमाणे मी पुढे आलो उसके अनुसार मैं आगे आया आणि देवाचं कार्य सुरू झालं. और परमेश्वर का कार्य शुरू हुआ. देवाने 2,000 केले, परमेश्वर ने 2 के 2,000 किए. कार्याचा विस्तार केला. कार्य बढ़ता गया. देवाने सत्याची जीवन मंडळीची ज्योत पेटवली. परमेश्वर ने सत्य की जीवित मंडली कलीसिया की जोत जलाई. 1991 साली जेम्स ठाकूरद्वारे पेटवली. 1991 में ब्रदर जेम्स ठाकुर द्वारा ये जोत जलाई थी. ती प्रज्वलित झाली. वो फैलती गई. आज 29 वर्ष झाले. आज पिछले 29 साल हुए हैं. देवाचं कार्य वाढत चाललेलं आहे. परमेश्वर का कार्य बढ़ता जा रहा है. ज्योत प्रज्वलित होत चाललेली ये आहे. जोत फैलती जा रही है. प्रकाशचा फैलाव होत चाललेला आहे. ये प्रकाश फैलते जा रहा है, कारण हे मी नाही पेटवली, क्योंकि ये मैंने नहीं हे जलाया, देवाने पेटवलेली ज्योत ये आहे. परमेश्वर ने जलाई हे हुई जोत कोणाला है, विझवता येत नाही, जो किससे नहीं हे बुझेगी, कोणाला थांबवता येत ये नाही, किससे नहीं रुकने हे वाली, कोणाला रोखता येत नाही. जो किससे नहीं रुकने वाली, कारण देवाच्या योजनेला कुणीच प्रतिबंध करू शकत क्योंकि नाही. परमेश्वर की योजना को कोई नहीं रोक सकता. असं योग 42:2 मध्ये म्हणतो. क्योंकि ऐसा अय्यूब 42:2 में कहा मी है. 29 वर्षाचा अनुभव आहे ये मेरा पिछले 29 सालों का अनुभव की है. देवाने मंडळी 2,000 करून दाखवले. परमेश्वर ने इस कलीसिया को 2 से 2,000 करके दिखाया. देव जे वचन देतो परमेश्वर जो वचन देते हैं ते पूर्ण करून वो दाखवतो. पूरा करते हैं. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करतो. इसलिए हम परमेश्वर का गुणगान असे करते लोक देवाने देवाकडे आम्ही आणले. हैं. ऐसे लोग हमने परमेश्वर के पास लाए फार दुःखी होते, जो बहुत दुख फार में थे, व्यसनात होते, जो नशे में कोण थे, जुगारात होतो, जो बहुत जुए में थे, नशेमध्ये होतं, नशे में थे, सैतानी बंधनात होते, शैतान के बंधनों में थे, दारिद्र्य कर्जामध्ये लोक अडकले होते, दरिद्रता में और कर्ज में डूबे थे, जीवाला त्रासतील लोक होते, जो अपने जीवन से त्रस्त हुए थे, कर्जबाजारी लोक होते. कर्ज में डूबे थे. असे लोकांना आम्ही येशूकडे आणलं. ऐसे लोगों को हमने प्रभु यीशु के असं पास लाया. अशा लोकांना आम्ही शिक्षण दिलं. ऐसे लोग हमने प्रभु यीशु का ज्ञान दिया. अशा लोकांसाठी प्रार्थना केली. ऐसे लोगों के लिए हमने प्रार्थना अशा की. लोकांना देवासाठी तयार केलं. ऐसे लोगों को परमेश्वर के लिए तैयार किया. देवाने त्यांना घडवलं. परमेश्वर ने उन्हें बनाया. देवाने विश्वास तयार केला. परमेश्वर ने उनमें विश्वास जगाया. त्यांनी पश्चाताप केला. उन्होंने मनफिराव किया. त्यांनी देवाचा धावा केला. उन्होंने परमेश्वर को दुहाई दी. देवाने त्यांचा उद्धार केला. परमेश्वर ने उनका उद्धार किया. तारण प्राप्त झालं लोकांची देव मंडळीत भर करू लागला. जो उद्धार हुए परमेश्वर उन लोगों को इस कलीसिया में भरने लगे. ही अट आहे ये एक नियम है देवाच्या मंडळीमध्ये. परमेश्वर की कलीसिया में. तारण प्राप्त झालं लोकांची देव मंडळीत भर करतो. जिनका उद्धार हुआ है परमेश्वर उन लोगों को इस कलीसिया में चुनते हैं. असं प्रेषित 2:47 मध्ये देव दाखवलं. ऐसे प्रेरितों के कार्य 2:47 में परमेश्वर ने दिखाया. मंडळीची स्थापना झाली. कलीसिया की स्थापना हुई. मंडळीत लोकांसाठी एक अट ठेवली. कलीसिया में एक नियम रखा गया. तारण प्राप्त झालं लोकांची देवानी मंडळीत भर केली. जिनका उद्धार हुआ है परमेश्वर ने उन लोगों को इस कलीसिया में लाए. विश्वासात लोकांचा देवाने समुदाय तयार केला. विश्वास से भरे लोगों का परमेश्वर ने एक समुदाय बनाया. मंडळी म्हणजे विश्वासाचा ग्रुप आहे. कलीसिया मतलब एक विश्वास भरे लोगों का समूह, तारलेले लोक आहे. जो जिनका उद्धार हुआ है. लक्षात ठेवा. याद रखिए, आम्ही मंडळीत जातो, हम कलीसिया में आम्ही जाते चर्च हैं, मध्ये जातो, हम चर्च में जाते हैं, आम्ही फेलोशिप मध्ये जातो. हम कलीसिया में जाते हैं. चांगला भाग आहे. ये एक अच्छी बात है. बायबल वाचतो, प्रार्थना करतो, बाइबल पढ़ते हैं, प्रार्थना करते उपास धरतो, दान धर्म करतो. हैं, हम उपवास करते हैं, दान धर्म करते हैं. दरवेळी आम्ही उपस्थित राहतो. हर बुधवार हम उपवास में मौजूद रहते हैं. आमचं तारण झालं पाहिजे. हमारा उद्धार होना जरूरी आमच्या है. तारणाची आम्हाला खात्री झाली पाहिजे. हम उस उद्धार के बारे में निश्चित होना हे जरूरी है. देवापासून झाली पाहिजे. वो परमेश्वर के द्वारा होना सर्व जरूरी है. लोक सारखे नसतात. सभी लोग एक जैसे नहीं सर्व होते. मंडळी सारखे नसतात. सभी कलीसिया एक जैसे नहीं सर्व होते. सेवक सारखे नसतात. सभी सेवक एक जैसे नहीं देव होते. म्हणतो सर्व गोष्टीची पारख करा. पहले आप उसे परखें, विश्वास ठेवा. उसके बाद विश्वास रखें. सत्य जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली, तारलेल्या लोकांची देवानी मंडळीत भर करून समुदाय तयार केला. जो उद्धार हुआ है उन लोग को परमेश्वर ने एक समूह बना के इस कलीसिया में लाया है. जे तारले लोक नाहीये जिनका उद्धार नहीं हुआ त्यांना आम्ही शिक्षण देतो. उन्हें हम ज्ञान देते हैं. त्यांच्यासाठी आम्ही कष्ट करतो. उनके लिए हम मेहनत करते हैं. त्यांना वेळोवेळी शिक्षण देतो. उन्हें समय समय पे हम ज्ञान देते हैं. देवाच्या वचनात त्यांचा विश्वास वाढवतो. परमेश्वर का ज्ञान देकर उनका विश्वास बढ़ाते हैं. देवाच्या मार्गात त्यांना आम्ही घेऊन जातो. परमेश्वर के मार्ग पे उन्हें ले जाते सर्व हैं. गोष्टी आम्ही शिक्षण देतो. सभी चीजों का ज्ञान उन्हें देते ते हैं. लोक देवाचा धावा करतात. जो लोग परमेश्वर को दुहाई करते हैं, देवाचा स्वीकार करतात. परमेश्वर का स्वीकार करते हैं, पश्चातापची प्रार्थना करतात. जो मन फिराव की प्रार्थना करते हैं, देव त्यांना क्षमा करतो. परमेश्वर उन्हें क्षमा करते देव त्यांचं तारण करतो. हैं, परमेश्वर उनका उद्धार करते हैं देव मंडळीत सामील करतो. और परमेश्वर उन्हें कलीसिया में शामिल करते हैं. मंडळी म्हणजे येशूचं शरीर आहे. कलीसिया में परमेश्वर का शरीर है. येशूचा ध्येय आहे. ये परमेश्वर का देह है. येशूचा ध्येय म्हणजे पवित्र ध्येय आहे.
यीशु का शरीर मतलब एक पवित्र शरीर है, शुद्ध पवित्र शरीर आहे. शुद्ध पवित्र शरीर है. तारलेल्या लोकांचा तो समुदाय शरीरामध्ये राहतो. वो उद्धार हुए लोगों का समुदाय उस शरीर में रहता है. त्याला मी मंडळी म्हणतो. उसे हम कलीसिया कहते हैं. मंडळी म्हणजे देव मंडळी तयार करतो. कलीसिया ये परमेश्वर तैयार करते हैं देव मंडळीत राहतो. और वो उस कलीसिया में रहते हैं. तो मंडळीत निवास करतो. उस कलीसिया में परमेश्वर रहते हैं. देव मंडळीला चालवतो. परमेश्वर उस कलीसिया को चलाते हैं, मंडळीला देव सांभाळतो. उसे संभालते हैं, मंडळीची देव काळजी घेतो. उसकी देखभाल करते हैं व मंडळीला तो वाढवतो. और उसे बढ़ाते भी हैं. देव म्हणतो परमेश्वर कहते हैं मी उत्तम मेंढपाळ नेमेन. मैं एक उत्तम गडेरिया चुनूंगा. यिर्मया 23:4 मध्ये यिर्मया 23:4 में मी उत्तम मेंढपाळ नेमीन. मैं एक गडेरिया चुनूंगा. त्यामुळे मंडळीमध्ये लोक घाबरणार नाही. जिस वजह से कलीसिया में जो लोग हैं वो डरेंगे ते नहीं, भिणार नाही. वो डरेंगे नहीं, त्यांची वाढ होईल. वो बढ़ेंगे, ते कमी होणार नाही. वो कम नहीं होंगे, ते वाढतच जातील. वो बढ़ते जाएंगे, वाढतच जातील. वो बढ़ते जाएंगे. अशा मेंढपाळची मी नेमणूक करन. ऐसे गडेरिया को मैं चुनूंगा ते मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतील. जो उन भेड़ की देखभाल करेंगे, मंडळीला देखरेख करतील. वो देखरेख करेंगे, मंडळीची विचारपूस वो करतील. कलीसिया की पूछताछ करेंगे, मंडळीला मदत करतील. कलीसिया को मदद करेंगे, मंडळीला सहाय्य करतील. कलीसिया को सहायता वेळोवेळी करेंगे, मंडळीची प्रार्थना करतील. समय समय पे कलीसिया के लिए प्रार्थना करेंगे. असे मेंढपाळ मी नेमल. ऐसे गडेरिया को परमेश्वर त्यामुळे चुनते हैं. मंडळीमध्ये एक विश्वासात लोक वाढतील. जिस वजह से कलीसिया में लोग विश्वास में बढ़ते हैं, आत्म्याने वाढतील. आत्मा से बढ़ते हैं, दानांनी वाढतील. वरदानों से बढ़ते हैं, आशीर्वादाने वाढतील. आशीष में बढ़ते हैं व संख्येने वाढतील. और संख्या में बढ़ते हैं. असे मेंढपाळ मी नेमल देवाला. ऐसे गडेरिया को मैं चुनूंगा येशू परमेश्वर ख्रिस्त का. म्हणला मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रभु यीशु ने कहा कि मैं उत्तम गडरिया हूँ. मी आपल्या मेंढरांसाठी जीव दिला. मैंने अपने भेड़ के लिए अपना प्राणों को त्याग दिया मंडळीची स्थापना व्हावी. ताकि कलीसिया की स्थापना हो. इफिस 5:25 मध्ये आम्ही पाहतो. इफिसियों 5:25 में हम देखते हैं मंडळीची स्थापना व्हावी. कलीसिया की स्थापना हो, मंडळी तयार व्हावी. कलीसिया तैयार हो. येशूने आपलं अर्पण दिलं. प्रभु यीशु ने अपने खुद को सौंप दिया, आपलं बलिदान दिलं अपना बलिदान दिया की मंडळी तयार व्हावी. ताकि कलीसिया तैयार हो. येशूने रक्ताने मंडळी तयार केलेली आहे. प्रभु यीशु ने अपने खून के द्वारा इस कलीसिया को तैयार किया है. त्याने वधस्तमी आपलं रक्त सांडलं. क्रूस पर उसने अपना लहू बहाया है. त्या रक्ताने त्यांनी पाप विवेचन करून लोकांची सुटका केली. उस लहू द्वारा लोगों का पाप छूट गया लोकांचा उद्धार केला त्यांनी. और लोगों का उद्धार हुआ लोकांना तो एकत्र करतोय. और वो लोगों को एकजुट करते हैं. यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. इसलिए उन्होंने बलिदान दिया. आज मंडळीमध्ये देव काम करत आहे. आज कलीसिया में परमेश्वर कार्य करते हैं. मंडळी लहान असो मोठी असो, ये कलीसिया बड़ी हो या छोटी हो, संख्येमध्ये देव नसतो. संख्या में परमेश्वर नहीं रहते, विश्वासामध्ये देव असतो. विश्वास में परमेश्वर रहते. लहान असो मोठी असो, वो भले बड़ी हो या छोटी हो, पण मंडळी देवाची असती. लेकिन वो कलीसिया परमेश्वर त्या की मंडळीत होती है. त्या मंडळीत देव काम करतो. उस कलीसिया में परमेश्वर कार्य करते हैं. मंडळी सर्व गोष्टीची काळजी घेत असतो. कलीसिया में सभी चीजों की देखभाल करते हैं. म्हणून आम्ही बायबलमध्ये पाहतो. इसलिए हम बाइबल में देखते हैं अब्राहमला देव म्हणला इब्राहिम को परमेश्वर मी ने तुला कहा, आशीष देईन. मैं तुम्हें आशीष दूंगा, तुझ्यामुळे लोक आशीर्वादित होतील. तुम्हारे द्वारा लोग आशीषित होंगे, पृथ्वीवर सर्व लोक आशीर्वादित करन. पृथ्वी पे सभी लोग आशीषित होंगे. हे देवाने सांगितलेलं ये आहे. परमेश्वर ने कहा. तुझ्यामुळे दुसरे लोक पण आशीर्वादित झाले पाहिजे. तुम्हारे कारण दूसरे लोग भी आशीषित होने जरूरी है, वाढले पाहिजे. वो बढ़ने जरूरी है, वाढ झाली पाहिजे. उनकी बढ़ोतरी जरूरी है. हे देवाचं काम आहे. ये परमेश्वर का कार्य है. आज देव मंडळीची स्थापना करून लोकांचा नाशातून बचाव करत आहे. आज परमेश्वर कलीसिया की स्थापना करके लोगों को पापों से बचा रहे हैं मंडळीत लोकांना तो एकत्र करत आहे. और कलीसिया में उनको ला रहे हैं. मंडळी एक विसावाचं ठिकाण आहे. कलीसिया एक विश्रांति का ठिकाण है. देवाकडे जाण्याचा मार्ग परमेश्वर की ओर जाने का मार्ग है. मंडळी आहे. ये कलीसिया है. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आहे. संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज है, इथं देव भेटतो. जहाँ पे परमेश्वर मिलते हैं, तिथं देवासं भेट होती. जहाँ पे हम परमेश्वर से मिलते हैं, तिथं देवाचं शिक्षण भेटतं. वहाँ पे परमेश्वर का ज्ञान मिलता तिथं है, सांत्वन भेटतं. वहाँ पे निवारण होता है, तिथं डोळ्याचे अष्ट पुसून जातात. वहाँ पे आंखों के आंसू पहुंच जाते हैं, योग्य शिक्षण भेटतं. योग्य ज्ञान मिलता है, तिथे हिंमत येते, धैर्य येते. वहाँ पे हिम्मत मिलता है, धीरज मिलता है, देवाचा मार्ग समजतो. परमेश्वर का मार्ग समझ आता है. कशामुळे आमची आज परिस्थिती अशी आहे किस कारण आज हमारी परिस्थिति ऐसी है, हे समजतं आम्हाला. ये हमें समझ आता देव है. आम्हाला मार्ग दाखवतो. परमेश्वर हमें मार्ग देव दिखाते आम्हाला हैं, मार्गदर्शन करतो. हमें मार्गदर्शन करते देव हैं, आमची सुटका करतो. वो हमें छुड़ाते हैं, देव आमचं परिवर्तन वो करतो. हमारा परिवर्तन करते हैं, देव आमच्या जीवनात बदलाव करतो. हमारे जीवन में बदलाव करते देव हैं, आमचा उद्धार करतो. हमारा उद्धार करते देव आम्हाला आशीष देतो. हैं, हमें आशीष देते हैं. अशा मंडळीला आम्ही भेट देतो ऐसे कलीसिया को हमें मिलना जरूरी की है, तिथे देव राहतो. जहाँ पे परमेश्वर रहते हैं, जिथे देवाचा सेवक राहतो. जहाँ पे परमेश्वर के सेवक रहते तिथे हैं, देवाचे लोक राहतात. जहाँ पे परमेश्वर के लोग रहते तिथं हैं, आपलेसेपणा आहे. जहाँ पे अपनापन है, तिथं आपुलकी आहे. जहाँ पे अपनापन मिलता तिथं है, प्रेम आहे. जहाँ प्रेम है, तिथे एकमेकाला सांभाळणारे लोक आहे. जहाँ पे एक दूसरे को संभालने वाले लोग हैं, इथं मदत करणारे लोक आहे.
जहाँ पे मदद करने वाले लोग हैं, इथं सहाय्य करणारे लोक आहे, जहाँ पे सहायता करने वाले लोग हैं, इथे विचारपूस करणारे लोक आहे, जहाँ पे पूछताछ करने के लिए लोग हैं, इथं काळजी घेणारे लोक आहे. जहाँ पे आपकी देखभाल करने वाले लोग हैं, अशा मंडळीला आम्ही भेट देतो. ऐसे कलीसिया को हम मिलते हैं. देव अशी मंडळी तयार करतो परमेश्वर एक ऐसी कलीसिया तैयार करते जिथे प्रेम असतं, हैं जहाँ पे प्रेम है, तिथं आपुलकी असते, जहाँ पे अपनापन, तिथं आपलेसेपणा असतो. जहाँ पे अपनापन मिलता है. कारण तिथं प्रेम तिथं देव आहे, क्योंकि जहाँ प्रेम है वहाँ परमेश्वर रहते हैं तिथं मंडळी आहे. और वहाँ पे कलीसिया होती है. देवाने आम्हाला पहिलं वरदान दिलं, परमेश्वर ने हमें पहला वरदान दिया, प्रेम. प्रेम. येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, आम्ही कार्याची सुरुवात केली. हमने जब कार्य की शुरुआत मी की, आणि माझे लोकांनी कार्याची सुरुवात केली. मैं और मेरे लोगों ने कार्य की शुरुआत की. जेम्स ठाकूरने सुरुवात केली. जेम्स ठाकुर ने जब शुरुआत की, देवाने आम्हाला पहिलं वरदान दिलं, परमेश्वर ने पहले हमें वरदान दिया, प्रेम. प्रेम. प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम सबसे सुंदर है, प्रीतीमध्ये देव राहतो. कि प्रेम में परमेश्वर रहते हैं. माझं प्रेम मी तुमच्यामध्ये ओततो. मैं अपना प्रेम तुम में देता हूँ. जसं मी तुमच्यावर प्रेम करतो, जैसा मैं तुम पे प्रेम करता हूँ, तसं तुम्ही माझ्या मेंढरावर प्रेम करा. वैसे तुम मेरे भेड़ों पे प्रेम करो. येणाऱ्या लोकांवर प्रेम करा. आने वाले लोगों पे प्रेम करो. तुम्ही पक्षपात करू नका, किसी से भी पक्षपात मत तुम्ही करो, भेदभाव करू नका, भेदभाव मत करो. सर्वांसारखं प्रेम करा. सभी पे एक समान प्रेम करो. सर्वांची काळजी घ्या, सभी की देखभाल करो. सर्वांची विचारपूस करा, सभी की पूछताछ करो. सर्वांचं ऐकून घ्या, सभी की बात सुन लो. सर्वांचं समजून घ्या, सभी की बातें समझ लो सर्वांना समजून सांगा. और फिर उसके बाद उन्हें भेदभाव करू समझाओ. नका. भेदभाव मत करना. कोणी असो, वो चाहे कोई भी हो, लहान असो मोठा असो, भले बड़ा हो या छोटा हो, शिकलेला असो न शिकलेला असो, वो पढ़ा लिखा हो या अनपढ़ हो, गरीब असो श्रीमंत असो, गरीब हो या अमीर हो, देव सर्वांचा आहे. परमेश्वर सबके लिए. देव सर्व प्रेम करतो. परमेश्वर सब पे एक समान देव प्रेम भेदभाव करते हैं. करत नाही. परमेश्वर भेदभाव नहीं करते. देवाने आम्हाला प्रेम शिकवलं. परमेश्वर हमें प्रेम सिखाया, प्रेमाने तुम्हाला प्रीतीनेच देवाच्या कार्याची वृद्धी होते. क्योंकि प्रेम के द्वारा ही परमेश्वर की कार्य की बढ़ोतरी होती है. ज्ञान आवश्यक आहे, ज्ञान जरूरी है, वरदान आवश्यक आहे, वरदान जरूरी है, सर्व गोष्टी आवश्यक आहे. सभी चीजें जरूरी है. त्यामध्ये प्रेम नाही, अगर उसमें प्रेम नहीं त्यात वाढच होत नाही. तो उसकी बढ़ोतरी नहीं हो पाती. म्हणून प्रेम फार महत्वाची गोष्ट. इसलिए प्रेम बहुत अहम बात है. मंडळीमध्ये प्रेम फार महत्वाची गोष्ट. कलीसिया में प्रेम होना जरूरी आम्ही है. एकमेकाला सांभाळतो. हम एक दूसरे को संभालते आम्ही हैं. चुकलो तर एकमेक क्षमा मागतो, हम अगर गलती की तो एक दूसरे से माफी मांगते हैं. क्षमा करतो. हम क्षमा करते तिथं हैं. क्षमा आहे तिथं शांती आहे. जहाँ क्षमा है वहाँ शांति है. तिथं क्षमा आहे तिथं देव आहे. जहाँ क्षमा है वहाँ परमेश्वर है. तिथं क्षमा नाही तिथं देवच नाही. जहाँ क्षमा नहीं वहाँ परमेश्वर नहीं. म्हणून आम्ही घराघरात मी पाहतो, इसलिए हम घर घर में देखते हैं, ज्या कुटुंबात क्षमा आहे, जिस परिवार में क्षमा है, क्षमा करणारे लोक आहे, माफ करने वाले लोग हैं, मागणारे लोक आहे, मांगने वाले लोग हैं, त्या घरात शांती आहे, उस घर में शांति है, त्या घरात आनंद आहे, उस घर में आनंद है, त्या घरात देव आहे. उस घर में परमेश्वर है. ज्या मंडळी त्या गोष्टी आहे, उस कलीसिया में वो सब चीजें हैं. त्या मंडळीत देव राहतो. उस कलीसिया में परमेश्वर रहते हैं. देव मंडळीला तयार करतो. परमेश्वर उस कलीसिया को तैयार देव करते हैं. मंडळीला शिक्षण देतो. परमेश्वर उस कलीसिया को ज्ञान देते हैं, देव मंडळीचा अध्यक्ष असतो. क्योंकि परमेश्वर उस कलीसिया के अध्यक्ष हैं. सत्यची जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली म्हणजे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री मतलब संजय जेम्स ठाकुर हे मिनिस्ट्री, देवाने निर्माण केलेली आहे. ये परमेश्वर ने तैयार की है. पवित्र आत्मा मंडळीचा अध्यक्ष आहे. पवित्र आत्मा इस कलीसिया के अध्यक्ष है. पवित्र आत्मा मंडळीला चालवतो. पवित्र आत्मा इस कलीसिया को आज चलाते हैं. 29 वर्ष आम्ही काम करत आहोत. आज पिछले 29 सालों से हम कार्य कर रहे हैं. पवित्र आत्मा मंडळीला मार्गदर्शन करत आहे. पवित्र आत्मा इस कलीसिया को मार्गदर्शन देव कर रहे वेळोवेळी हैं. मला मार्गदर्शन करत गेलेला आहे. परमेश्वर समय समय पे हमें मार्गदर्शन करते आज हैं. 29 वर्ष मी चालत आहे. आज पिछले 29 सालों से हम चल रहे हैं. मी चालत राहिलेलो मैं आहे. चल रहा हूँ. देव सांगल तसं मी चालतो. परमेश्वर कहते हैं वैसे मैं चल रहा हूँ. देव बोलत तसं मी बोलतो. परमेश्वर बोलते हैं वैसे मैं बोलता हूँ. माझं मत, माझी बुद्धी, माझं शहाणपण मी चालवत नाही. मैं अपनी राय, अपनी बुद्धि, अपना खुद का ज्ञान नहीं उसमें देव इस्तेमाल जे करता. बोलन तेच मी करतो. परमेश्वर जो बोलते हैं वही मैं करता हूँ. माझे कामकरी आहे, मेरे कार्य करिए माझे हैं. सेवक वर्ग आहे. मेरे पास सेवक वर्ग है देवाने ते बी वाढवलेले आहे. जो परमेश्वर ने बढ़ाए हैं. मी जे सांगल तेच ते करतात. जो मैं बोलता हूँ वही वो करते त्या हैं. आज्ञेचं पालन वो करतात. परमेश्वर की आज्ञा का पालन करते माझी हैं. मंडळी आहे, मेरी कलीसिया है, विश्वास लोक आहे, विश्वास से भरे लोग ते हैं, देवाचे मार्गदर्शन खाली चालतात. जो परमेश्वर के मार्गदर्शन अनुसार चलते हैं, त्यामुळे आम्ही यशस्वी होतो. जिस वजह से हमें सफलता आम्ही मिलती विजय है. प्राप्त हम करतो. विजय प्राप्त करते हैं. आम्ही स्वतःला सुरक्षित हम ठेवतो. खुद को सुरक्षित रखते हैं. त्यामुळे शैतान हर तऱ्हेने हल्ला करतो. इसलिए शैतान हर तरफ से हमला करता है. लांडगा हर तऱ्हेने हल्ला करतो. एक भेड़िया हर तरफ से हमला करता है, येशू ख्रिस्त मंडळीला जपतो. लेकिन प्रभु यीशु इस कलीसिया को संभालते हैं. येशू ख्रिस्त मंडळीचं राखण करतो. प्रभु यीशु इस कलीसिया को संभालते हैं. प्रत्येक मेंढराला तो सांभाळतो. हर एक भेड़ को वो संभालते हैं. प्रत्येक मेंढ्याची तो काळजी घेतो. हर एक भेड़ की वो देखभाल करते हैं. यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन करतो. इसलिए वो हमें मार्गदर्शन करते हैं. हे फार महत्वाची गोष्ट आहे. ये एक बहुत अहम बात है. ज्या मंडळीत देव राहतो जिस कलीसिया में परमेश्वर रहते हैं, त्या मंडळीत काही गोष्टीची आवश्यकता असते. उस कलीसिया में कुछ चीज़ों की ज़रूरत है. त्या मंडळीत चा निर्माण करता देव असतो.
उस कलीसिया का निर्माण करने वाला परमेश्वर है, त्या मंडळीत देव अध्यक्ष असतो, उस कलीसिया में परमेश्वर अध्यक्ष है, देव मंडळी चालतो, परमेश्वर वो कलीसिया चलाते हैं, देव मंडळी तयार करतो, परमेश्वर उस कलीसिया को तैयार करते हैं, देव कामकरी तयार करतो, परमेश्वर कार्यकरी तैयार करते हैं, देव सेवक तयार करतो, परमेश्वर सेवक तैयार करते हैं, देव विश्वासी लोक तयार करतो, परमेश्वर विश्वास से भरे लोग तैयार सर्व देवच करतो. ये सब परमेश्वर करते हैं, देव मंडळीला सांभाळतो, परमेश्वर कलीसिया को संभालते हैं, मंडळीला वेळोवेळी तो मार्गदर्शन करतो समय समय मार्गदर्शन करते हैं की मंडळीने विश्वासात स्थिर राहावा, कि कलीसिया वो विश्वास में स्थिर रहे, वचनात वाढत जावा, वचनों में बढ़े, आत्म्यात वाढत जावा, आत्मा में बढ़े, देवाच्या आशीर्वाद वाढत जावा. परमेश्वर की आशीष बढ़े, यासाठी वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करतो. इसलिए समय समय परमेश्वर मार्गदर्शन करते हैं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा योहान शुभवर्तन 16:12-13 मध्ये, यूहन्ना 16:12-13 में, सत्याचा आत्मा येईन, सत्य का आत्मा आएगा, पवित्र आत्मा येईन, पवित्र आत्मा तो आएगा, तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल, वो तुम्हें सभी चीजें सिखाएगा, तो सर्व गोष्टी तुम्हाला दाखवेल, वो सभी चीजें तुम्हें बताएगा, तो तुमच्यावर राहील, वो तुम्हारे साथ रहेगा, होणाऱ्या गोष्टी तो विदित करेल, होने वाली बातें वो तुम्हें दिखाएगा, झालेल्या गोष्टीची आठवण करून देईन, हुई जो बातें बीती है वो आपको याद कराएगा, तो तुमच्यामध्ये येईल, वो तुम में आएगा, तो तुमच्यामध्ये निवास करन, वो तुम्हें निवास करेगा, तो सर्व शिकवेल, वो तुम्हें सब चीजें तो सिखाएगा, सर्व घडवल बनवल. वो सब बनाएगा. हे देवाने सांगितलं आम्हाला. ये परमेश्वर ने हमसे कहा. पवित्र आत्मा पवित्र आत्मा द्वारे देव मंडळीची स्थापना करतो, उस द्वारा परमेश्वर कलीसिया मंडळी की तयार स्थापना करते करतो. हैं, कलीसिया तैयार करते हैं. बायबल सांगतो बाइबल कहते हैं, प्रेषित 13 मध्ये प्रेरितों के कार्य 13, पवित्र आत्म्याने प्रेषितांना सांगितलं, बाइबल द्वारा पवित्र आत्मा द्वारा प्रेरितों को परमेश्वर ने कहा, पावलाची सिलाची देवाने नेमणूक केली. पाउल की परमेश्वर ने जो नियुक्ति की, पाऊल आणि सिलाची दोघं कामकरीची नेमणूक केली. पाउल और सीला की जो परमेश्वर ने नियुक्ति की त्यांना देवाच्या कार्याची त्यांची रवानगी केली. और परमेश्वर की कार्य के लिए उन्हें भेजा गया, पवित्र आत्मा ठरवतो, वो पवित्र आत्मा ने चुना, आम्ही नाही ठरवत, वो हम नहीं तय करते, देव सर्व गोष्टी ठरवतो. ये परमेश्वर सब तय करते मग हैं. मंडळीत आम्ही पाहतो इसलिए हम कलीसिया में देखते हैं काही गोष्टीची फार आवश्यकता असते. कुछ चीजों की आवश्यकता होती है. मंडळीत देव सांभाळतो, परमेश्वर कलीसिया संभालते हैं, मंडळीमध्ये तो एक शिस्त व्यवस्था आणतो. एक नियम लाते हैं. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, प्रगटीकरणमध्ये आम्ही पाहतो. हम प्रकाशित वाक्य में देखते हैं, मंडळी प्रगटीकरण 7 मंडळ्या दाखवलेल्या आहे. प्रकाशित वाक्य में 7 कलीसिया 7 दिखाई. मंडळीशी देवाचा आत्मा बोलतो. 7 कलीसिया से परमेश्वर बात करते हैं, पवित्र आत्मा बात करता है. 7 मंडळात तो शिक्षण देत असतो. 7 कलीसिया को वो ज्ञान देता है. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा कलीसिया से क्या कहता है, जिन्हें कान है वो सुने. प्रगटी 2:7 मध्ये प्रकाशित वाक्य 2:7 में आत्मा आत्मा मंडळीस काय बोलतो, कलीसिया से क्या कहता है, ज्याला कान आहे तो ऐको, जिसे कान है वो जो सुने, जो विश्वासणार आहे तो ऐको. जो विश्वसनीय है वो सुने. देवाचा आत्मा परमेश्वर का आत्मा मंडळीशी बातचीत करतो, कलीसिया से बातचीत करता है, मंडळीला मार्गदर्शन करतो. कलीसिया को मार्गदर्शन करता है, ज्याला कान आहे तो ऐको. जिसे कान है वो सुने. देवाचा आत्मा परमेश्वर का आत्मा मंडळीमध्ये राहतो, कलीसिया में रहता है, मंडळीला तो मार्गदर्शन करतो, कलीसिया को मार्गदर्शन करता है, मंडळीला तो शिकवतो, कलीसिया को सिखाता है, मंडळीला तयार करतो, कलीसिया को तैयार करता है, मंडळीला वाढवतो, कलीसिया को बढ़ाता है, मंडळीची वाढ होती. पर कलीसिया की बढ़ोतरी होती है. ज्या मार्गाने गेलं पाहिजे जिस मार्ग से जाना त्या चाहिए मार्गाने तो मंडळी घेऊन जातो. उस मार्ग से वो कलीसिया को ले जाता है. हे पवित्र आत्मा काम करतो. ये पवित्र आत्मा कार्य करता है. म्हणून प्रगटीकरण मग पाहतो, इसलिए हम प्रकाशित वाक्य देखते हैं, 7 मंडळात तो शिक्षण घेत गेला. वो 7 के 7 कलीसिया को ज्ञान देता गया. 7 मंडळाचे त्यांनी काही चुका दाखवल्या, वो जो 7 कलीसिया थे उनकी गलतियां वो बताता गया, त्या सुधारणा करायला त्यांनी लावलेल्या आहे. उनकी सुधारना करने के लिए कहा गया. देवाचा आत्मा, परमेश्वर का आत्मा, देव बदलला नाही. परमेश्वर बदले नहीं. मलाकी 3:6 प्रमाणे मलाकी 3:6 में लिखा है, देव बदलत नाही, परमेश्वर बदले नहीं. देवाचं वचन बदलत नाही. परमेश्वर का वचन नहीं देव बदलता. आहे तसंच आहे. परमेश्वर है वैसे ही है. आज भी देव तसंच काम करतो. आज भी परमेश्वर वैसे ही कार्य करते हैं. देव मंडळीमध्ये शिस्त व्यवस्था आणतो. परमेश्वर कलीसिया में नियम लाते हैं. मंडळीच्या लोकांमध्ये तो एक शिस्त व्यवस्था आणतो. वो कलीसिया के लोगों में एक नियम लाते हैं. प्रार्थनेविषयी एक शिस्त व्यवस्था आणतो. प्रार्थना को लेकर वो एक नियम लाते हैं. उपासनेविषयी एक शिस्त आणतो. आराधना के बारे में वो एक नियम लाते हैं. प्रत्येक गोष्टीची तो व्यवस्था करतो. हर एक चीज की वो व्यवस्था करते हैं. प्रत्येक सेवकाची तो व्यवस्था करतो. हर एक सेवक की वो व्यवस्था करते हैं. माझ्या मंडळीमध्ये मेरे कलीसिया में 3 गट आहे. 3 गट है. वडील वर्ग आहे, वडील गट है, तरुण वर्ग आहे, तरुण गट है सोशल मीडियाचा वर्ग आहे, और सोशल मीडिया का वर्ग. काम कार्य करणे सिस्टर सेविका पण आहे. कार्य करने वाले जो सेविका है हे वो सर्व भी है. गोष्टीची व्यवस्था देवाने केलेली ये आहे. सभी चीजों की व्यवस्था परमेश्वर ने की है. पवित्र आत्म्याने प्रत्येकाला कामाची वाटप करून दिलेली आहे.
पवित्र आत्मा ने हर एक को अपना अपना काम सौंपा है। मी नाही दिलं, ये मैंने नहीं दिया, मला नाही जमलं असतं, ये मुझसे नहीं हो पाता। पवित्र आत्म्याने मला ये सांगितलं, पवित्र आत्मा ने मुझसे कहा कामाचं वाटप करून दिलेलं आहे, इस कार्य को तुम बांटो। प्रत्येक कामाची त्यांनी नेमणूक केलेली आहे, हर एक कार्य के लिए उन्होंने चुना है। प्रत्येक जण आपापलं काम करत आहे, हर एक व्यक्ति अपना अपना कार्य करता है। मंडळीच्या वाढीसाठी प्रत्येक जण झटत आहे, इस कलीसिया की बढ़ोतरी के हर एक व्यक्ति अपना कष्ट कोण उतारते हैं। स्वार्थीचं काम करत आहे, कोई सुसमाचार कोण का कार्य साक्ष करता देत है, आहे, कोई गवाही दे रहे कोण हैं, मंदिराच्या आत काम करत आहे, कोई कलीसिया के अंदर काम कर कोण रहा है, उपस्थितीची तयारी करत कोई आहे, आराधना की तैयारी करते हैं। लोकांची व्यवस्थेची बसणे व्यवस्थेची उपस्थितीची सर्व तयारी करत आहे, कुछ लोग लोगों की बैठने की तैयारी के लिए काम सर्व करते हैं। भक्तीची तयारी लोक करत आहे, सभी उपासना की तैयारी लोग करते काही हैं। सोशल मीडियावर कार्यरत आहे, कुछ सोशल मीडिया पे कार्य है। गावातून शहरातून देशात कसं पोहोचता येईल गांव में से शहर में से देश में कैसा पहुंचा यासाठी जाएगा, देवाने टीम तयार केली, इसलिए परमेश्वर ने एक टीम तैयार की त्यासाठी है। त्याने तिथं नेमणूक केलेली आहे, इसलिए परमेश्वर ने उनको वहां चुना है। उद्देश एकच आहे, उद्देश्य एक ही है, आत्मे वाचवणे, आत्मा बचाना है। आत्म्यातून नाशातून लोकांना वाचवणे, किसी आत्मा का नाश ना हो, इसलिए मंडळीत उनको बचाना है। मंडळीत एकत्र करणे, कलीसिया को एकजुट करना है, मंडळीची वाढ करणे, कलीसिया को बढ़ाना है। आज मंडळीत देव तेच काम करतो, आज कलीसिया में परमेश्वर यही कार्य कर रहे हैं। मंडळीची वाढ झाली पाहिजे, कलीसिया की बढ़ोतरी होनी जरूरी सर्व है, गोष्टींनी वाढ झाली पाहिजे, सभी चीजों से बढ़ोतरी होनी जरूरी मंडळीच्या है। सद्गुणात वाढ झाली पाहिजे, कलीसिया की अच्छे गुणों से बढ़ोतरी होनी जरूरी है। मंडळीच्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे, कलीसिया की संख्या में बढ़ोतरी होनी जरूरी है, कारण देव वाढ करणारा देव आहे, क्योंकि परमेश्वर बढ़ाने वाले देव परमेश्वर हैं। आशीष देतो, वो आशीष देते हैं, तो फैलाव करतो, वो फैलाते हैं, तो वाढ वो करतो, बढ़ाते हैं। शिकान शिकवा, सीखें और सिखाएं। तुम्ही वाचते इतरांना वाचवा, तुम बचे हो और दूसरों को बचाएं। तुम्हाला भेटलं इतरांना बी द्या, अगर तुम्हें मिला है तो दूसरों को भी दें। तुमचं उद्धार आलं इतरांचं बी उद्धार होऊ द्या, तुम्हारा उद्धार हुआ है, दूसरों का भी उद्धार हो। हे देवाने शिकवलेलं आहे, ये परमेश्वर ने हमें सिखाया है। सर्व लोक कार्यरत आहे, सभी लोग कार्यरत हैं। मंडळीत एक उपस्थितीची व्यवस्था देवाने ठेवली, परमेश्वर ने सब चीजों का नियम एक कलीसिया में बनाया है। देवाच्या समोर बसण्याची एक शिस्त व्यवस्था ठेवली, परमेश्वर के सामने बैठने के लिए एक नियम परमेश्वर ने बनाया है। सर्व गोष्टी देवाने तयार केलेल्या आहे, सभी चीजें परमेश्वर ने तैयार की हे है। मला माहिती नव्हत्या, ये मुझे पता नहीं था। देवाच्या आत्म्याने सर्व गोष्टी शिकवल्या, परमेश्वर की आत्मा ने ये सब चीजें मुझे सर्व सिखाई। मंडळीची त्यांनी रचना केली, सभी कलीसिया की परमेश्वर ने स्थापना की, सर्व गोष्टीची व्यवस्था केली, सभी चीजों की व्यवस्था की। मंडळी सुंदर त्यांनी बनवली, इस कलीसिया को सुंदर कारण बनाया, देव जे बोलतो नेहमी सुंदर असतं, क्योंकि परमेश्वर जो बोलते हैं हमेशा सुंदर एक होता है। चांगलंसं वातावरण तो मंदिरात तयार करतो, एक अच्छा सा वातावरण वो कलीसिया में बनाते तो हैं, मंडळीत राहतो, वो कलीसिया में रहते हैं, मंडळीशी तो वार्तालाप करतो, वो कलीसिया से बातचीत करते हैं। आत्मा मंडळीस काय म्हणतो, आत्मा कलीसिया से क्या कहता है? आत्मा मंडळीशी बोलतोस, आत्मा कलीसिया से बोलते ही मंडळी है, ऐकती, वो कलीसिया सुनती है त्या मार्गाने चालती, और उस मार्ग पे चलती है। यासाठी देवाच्या मंदिरात इसलिए हम परमेश्वर के मंदिर में दोन गोष्टीची फार आवश्यकता आहे, दो चीजों की बहुत आवश्यकता एक है। तर देवाचं वचन, एक तो परमेश्वर का वचन, दुसरा पवित्र आत्मा, दूसरा पवित्र आत्मा। दोन साक्षीदार आहे, दो गवाही देने वाले हे हैं। दोन गोष्टी फार महत्वाची गोष्टी, ये दो बहुत अहम बातें हैं आमच्या जीवनामध्ये हमारे जीवन में। चांगलं चारा, अच्छा चारा, चांगलं पेय अच्छा पेय आम्हाला भेटलं हमें अगर मिलता है, तर आमचं शरीर तंदुरुस्त राहतं, तब हमारा शरीर अच्छा रहता है, आम्ही बलवान होतो, हम बलवान होते आम्ही आरोग्यदार राहतो, हैं, हमें चंगाई आम्हाला मिलती है, चांगलं खाणं, हमें अच्छा खाना, चांगलं जेवण, अच्छा भोजन, चांगलं पाणी अच्छा पानी भेटल्यावर मिलने के बाद आम्ही तंदुरुस्त राहतो, हम तंदुरुस्त रहते आम्ही हैं, निरोगी राहतो, हमें चंगाई मिलती है, आमची वाढ होते, हमारी बढ़ोतरी होती तसं है। मंडळीमध्ये वैसे ही कलीसिया में दोन गोष्टी देव ठेवतो, दो चीजें परमेश्वर रखते हैं, चांगला चारा, अच्छा चारा चांगलं पेय, और पेय। चांगला चारा अच्छा चारा देवाचं वचन परमेश्वर का वचन सर्वात सुंदर चारा आहे, जो सबसे सुंदर है, सर्वात पौष्टिक चारा तो आहे, वो सबसे पौष्टिक है, तो आम्ही रोज खाल्ला पाहिजे, वो हमें रोज खाना जरूरी आम्ही है, रोज वाचलं पाहिजे, हमें रोज पढ़ना जरूरी आम्ही है, मनन केलं पाहिजे, उसका अध्ययन करना आम्ही जरूरी है, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, उसे ध्यान देकर सुनना जरूरी त्याप्रमाणे है, चाललं उसके पाहिजे, अनुसार अनुकरण करके चलना जरूरी है, आम्ही स्वीकारलं उसे पाहिजे, स्वीकार करना जरूरी है, त्याप्रमाणे चाललं पाहिजे, उसके अनुसार चलना जरूरी है। चांगलं पेय, अच्छा पेय, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, जो कोणी तानेला असेल जो भी प्यासा है त्याने मजकडे यावं, वो मेरे पास आए, मी त्याला पाणी पाजन, मैं उसे पानी दूंगा, मी त्याला पवित्र आत्मा देईन, मैं उसे पवित्र आत्मा से भर ह्या दूंगा। पवित्र आत्मा देव देतो, ये पवित्र आत्मा परमेश्वर देते येशू हैं। ख्रिस्त म्हणाला मी जातो, प्रभु यीशु ने कहा कि मैं जाता मी हूँ पवित्र आत्मा पाठवतो, और पवित्र आत्मा भेजता तो हूँ, सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल, वो सभी चीजें तुम्हें सिखाएगा, सर्व तुम्हाला दाखवेल, वो सभी चीजें तुम्हें दिखाएगा, सर्व घडवल तो बनवल, वो सब बनाएगा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, योग्य चारा, योग्य चारा देवाचं वचन, परमेश्वर का वचन, योग्य पेय, योग्य पेय, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, या दोन गोष्टी ये दो चीजें मंडळीत पाहिजे, कलीसिया में होनी योग्य जरूरी है। शिक्षण, योग्य ज्ञान, पवित्र आत्म्याची उपस्थिती, पवित्र आत्मा की मौजूदगी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्मा का मार्गदर्शन।
मंडळीची वाढ होती. कलीसिया की बढ़ोतरी होती है. प्रत्येक मंडळीत हर एक कलीसिया में काही गोष्टीची आवश्यकता आहे. कुछ चीज़ों की आवश्यकता है. पवित्र आत्मा पवित्र आत्मा मंडळीमध्ये दान देतो, कलीसिया में वरदान देता है. वरदान देतो, वरदान देता है. आत्म्याचा वर्षाव करतो. आत्मा की वृष्टि करता है. जसं योएल 2:28 मध्ये, जैसे अय्यूब 2:28 में लिखा प्रेषित है. 2:17 मध्ये प्रेरितों के कार्य 2:17 में लिखा है. देव म्हणाला, परमेश्वर ने कहा, योएलद्वारे देवाने भविष्यवाणी केली, योएल द्वारा परमेश्वर ने भविष्यवाणी की, पुढील दिवसात आगे आने वाले पवित्र दिनों में आत्म्याचा मी वर्षाव करेन. मैं पवित्र आत्मा को उड़ेलूंगा. तुमचे पुत्र, तुमचे कन्या तुम्हारे पुत्र तुम्हारी कन्या संदेश देतील, वो सुसमाचार सुनाएंगे. तरुणांना दृष्टांत होईन, जो युवा पीढ़ी है वो उन्हें दृष्टि मिलेगी. वृद्धांना स्वप्न पडतील. वृद्ध को ख्वाब आएंगे. मी दासीवर मैं दास और दासियों पे आत्म्याचा वर्षाव करून आत्मा उड़ेलूंगा. ते संदेश देतील. वो सुसमाचार देंगे. संदेश म्हणजे देवाचे विचार इच्छा ते प्रगट करतील. सुसमाचार मतलब वो परमेश्वर के विचार इच्छा वो प्रकट देव करेंगे. आत्म्याने मंडळी तयार करतो. परमेश्वर आत्मा द्वारा कलीसिया तैयार करते हैं. आत्म्यावर देव मंडळीत राहतो, आत्मा द्वारा वो कलीसिया में रहते हैं व आत्म्याचं तो मंडळीत वाटप करतो. और कलीसिया में वो उसका बांटते हैं. अनेक वरदान तो मंडळीला देतो. अनेक वरदान वो कलीसिया में मंडळीला बांटते तो हैं. दानांनी भरून टाकतो. अलग अलग प्रकार के वरदानों से वो भरते हैं. ज्या मंडळीत जिस कलीसिया में देवाचं दान नाही, परमेश्वर का वरदान नहीं, ती मंडळी अपंग असते, वो कलीसिया अपंग है, ती दुर्बळ असते, वो दुर्बल है, ती अशक्त असते. वो अशक्त है. कारण ज्या मार्गाने गेलं पाहिजे जिस मार्ग से जाना जरूरी है ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही. वो मार्गदर्शन उन्हें नहीं मिल पाता. मग मंडळीमध्ये इसलिए कलीसिया में पवित्र आत्मा पवित्र आत्मा देवाचं दानाचा वर्षाव करतो. परमेश्वर के वरदानों का पहिले करंती 12 मध्ये आम्ही पाहतो, पहले करंतियों 12 में हम देखते हैं वेगवेगळे दान देवाने दिलेले. अलग अलग वरदान परमेश्वर ने देव दिए. मंडळीला दान देतो, परमेश्वर कलीसिया को वरदानों से भरते हैं, दानाने भरून टाकतो. वरदानों से भर देते हैं. वेगवेगळ्या प्रकारचं मंडळीला दान देतो तो, अलग अलग प्रकार के वरदान हैं व आपलं कार्य तो पूर्ण करत असतो. जिससे अपना वो कार्य पूरा करते हैं. मंडळी दानाची फार आवश्यकता आहे. कलीसिया में वरदानों की बहुत आवश्यकता है. दानामुळे वरदानों मंडळीचं पोषण होतं. वरदान द्वारा कलीसिया का पोषण होता है. दानामुळे मंडळीला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन होतं. वरदान द्वारा उसका पोषण होता है. दानामुळे वरदान द्वारा बऱ्याच गोष्टी मंडळीत होतात. कई सारी चीजें होती है. दान मंडळीला सावधान करतो, वरदान कलीसिया को सावधान करता है, मंडळीला मार्गदर्शन करतं, कलीसिया को मार्गदर्शन करता है, होणाऱ्या गोष्टी विदित करतं. होने वाली बातें विदित करता है. देव मंडळीला दान देतो, परमेश्वर कलीसिया को वरदानों से भरते हैं, मंडळीला दानाने भरतो. कलीसिया को वरदानों से पूरी तरह वेगवेगळ्या प्रकारचं दान देतो. अलग अलग प्रकार के वरदान होते हैं, त्या मंडळीचं कार्य वाढत जातं. जिस वजह से कलीसिया का कार्य ज्या बढ़ता है. गोष्टीची मंडळीला आवश्यकता आहे जिस बात की कलीसिया को जरूरत है त्या दानाद्वारे त्या मंडळीला पुरवठा करतो देव. उस वरदान द्वारा वो कलीसिया को पूरा करते हैं. वेगवेगळ्या प्रकारचे दान आहे. अलग अलग प्रकार के वरदान हैं. बायबलमध्ये आम्ही पाहतो बाइबल में हम देखते वेगवेगळ्या हैं प्रकारचे दान आहे. अलग अलग प्रकार के वरदान. देव दान देत राहतो, परमेश्वर वरदान देते हैं मंडळीचं कार्य पूर्ण करतो. जिसपे कलीसिया का कार्य पूरा होता है. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री, सत्य जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली अनेक लोकांना देवाने दानाने भरलेलं आहे. अनेक लोगों को परमेश्वर ने वरदानों से भरा वेगवेगळ्या है. प्रकारचे दानाने देवाने भरलेलं आहे. अलग अलग प्रकार के वरदानों से भरा है. दानाचा उद्देश एकच आहे वरदान का उद्देश्य केवल एक है की मंडळीचं कार्य पूर्ण व्हावं, कि कलीसिया का कार्य पूरा हो, अनेक आत्म्यांचा बचाव व्हावा, अनेक आत्माओं का बचाव, अनेक आत्म्याचं पोषण व्हावं, अनेक आत्मा को पोषण मिले, अनेक आत्म्यांना योग्य आहार योग्य पेय भेटावं. अनेक आत्माओं को योग्य आहार योग्य पेय मिले. हे दानामुळे होतं. ये वरदानों के कारण है. मंडळीची प्रत्येक गरज, कलीसिया की हर एक जरूरत, हर एक जरूरत, प्रत्येक आवश्यकता हर एक आवश्यकता दानामुळे पूर्ण होती. ये वरदानों द्वारा पूरी होती है. जर आमच्याकडे दान नाही अगर हमारे पास वरदान नहीं ती गोष्ट मी देऊ शकत नाही. तो हम वो चीज किसी को नहीं दे पाते. मला आरोग्याचं दान नाहीये, अगर मुझे चंगाई का वरदान मी नहीं त्या लोकांना आरोग्य देऊ शकत नाही. तो मैं लोगों को चंगाई नहीं दे मला पाता. भूते काढण्याचं दान नाहीये, अगर मुझे मुक्ति करने का वरदान नहीं तर मी लोक ते काढू शकत नाही. तो मैं लोगों को नहीं बचा पाता. अद्भुत चमत्कार करण्याचं दान नाही, अगर अद्भुत चमत्कार करने का वरदान नहीं
तुम्ही ते करू शकत नाही. तो मैं वो नहीं कर सकता. पण देव मंडळीत काम करतो. लेकिन परमेश्वर कलीसिया में कार्य करते हैं. मंडळीची त्याला वाढ करायची असते. उनको कलीसिया की बढ़ोतरी करनी है. मंडळीत आणि अनेक येणाऱ्या लोकांची आवश्यकता पूर्ण करायची असतात. कलीसिया में आने वाले लोगों की आवश्यकता उन्हें पूरी करनी है. अनेक गरजू लोक आहे, अनेक जो जरूरतमंद लोग हैं, अनेक आवश्यक लोक आहे. अनेक जो लोग जिन्हें आवश्यकता है. जगात अनेक लोक भुकीले ताणलेले आहे. इस संसार में जो लोग भूखे हैं, प्यासे हैं, अनेक गोष्टीचे भुकीले ताणलेले लोक आहे. अनेक चीजों से वो भूखे प्यासे ते लोग, देवाकडे येतात. वो परमेश्वर के पास आते त्यांची गरज आवश्यकता असती. हैं. उनकी जो जरूरतें हैं, आजाराला आरोग्याची गरज असती. बीमार इंसान को चंगाई की जरूरत है, अशांतीला शांतीची गरज असती. अशांति को शांति की जरूरत है. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात. अनेक प्रकार की उनकी जरूरतें हैं. अशा लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी ऐसे लोगों की जरूरतें पूरी करने के लिए आम्हाला दान पाहिजे. हमें वरदान होना जरूरी देव है. वरदान देतो. परमेश्वर वरदान देते हैं. दानाद्वारे तो मंडळीचे पोषण करतो. वरदान द्वारा वो इस कलीसिया को भरते हैं. दानाद्वारे येणाऱ्या लोकांची तो काळजी घेतो. वो आने वाले लोगों की वो देखभाल करते हैं आणि येणाऱ्या लोकांच्या गरजा आवश्यकता पूर्ण करतो. और वो उनकी जरूरतें पूरी करते हैं. आणि मंडळीला तो वेळोवेळी मार्गदर्शन करतो. और कलीसिया पे वो कलीसिया में समय समय पे मंडळीला तो सांभाळतो. कलीसिया को संभालते हैं. मंडळीला तो नेहमी सावधान करतो. कलीसिया को सावधान वेळोवेळी करते तो हैं. मंडळीला मार्गदर्शन करतो. वो हमेशा मार्गदर्शन करते हैं. देवाच्या मार्गदर्शनामुळे परमेश्वर की मार्गदर्शन के कारण मंडळी सावधान राहते. कलीसिया सावधान रहती है. मंडळीचं पोषण होतं. कलीसिया का पोषण होता है. मंडळीची वाढ होती. कलीसिया की बढ़ोतरी होती है. मंडळी सुरक्षित राहते. कलीसिया सुरक्षित रहती है. ज्या मार्गाने गेलं पाहिजे जिस मार्ग से जाना है, वेळोवेळी देव त्यांना मार्गदर्शन करत राहतो. समय समय परमेश्वर मार्गदर्शन, वेळोवेळी देव त्यांना सुचत राहतो. समय समय पे उन्हें वो समझाते हैं. अशा पद्धतीने देव मंडळी तयार करतो. ऐसे प्रकार से परमेश्वर एक कलीसिया तैयार शिस्त करते हैं. व्यवस्था राहतो. एक नियम, एक व्यवस्था लाते हैं. मंडळीची प्रत्येकाची तो काळजी घेतो. कलीसिया में हर एक इंसान की वो प्रत्येक मेंबरला तो जपतो. हर एक भेंट को वो संभालते हैं, कारण त्यासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे. क्योंकि उनके लिए उन्होंने अपना लहू बहाया है. येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, टोपलीतील एक आंबा खराब झाला अगर टोकरी में एक आम सड़ गया तर तो सर्व आंबे खराब करू शकतो. तो वो बाकी आमों को खराब कर तो देगा. खराब झालेला आंबा आहे जो खराब हुआ आम है त्याला बाजूला काढा. उसे बाजू में निकाल रखें. येशू ख्रिस्त म्हणाला प्रभु यीशु ने कहा योहान 15 मध्ये, यूहन्ना 15 में, जो फाटा फळ देत नाही जो डाली फल नहीं दे पाती तो फाटा देव काढून टाकतो. वो डाली परमेश्वर निकाल देते हैं. जो फाटा फळ देतो जो डाली फल देती है देव त्याला साफसूफ करतो. परमेश्वर उसे साफ करते हैं. एका मनुष्याचा परिणाम एक मनुष्य का परिणाम, तो चांगला असो वाईट असो, वो अच्छा हो या बुरा हो, तो मंडळी होतो. वो पूरे कलीसिया में फैलता है. थोडीशी वाईट गोष्ट, एक छोटी सी बुरी बात, एक आंबा एक आम सर्व टोपलीचे आंबे खराब करू शकतो. पूरी टोकरी के सारे आमों को खराब कर सकता है. देव मंडळीची काळजी घेतो. इसलिए परमेश्वर कलीसिया की देखभाल करते हैं. मंडळीला शिस्त व्यवस्था लागतो. एक नियम लाते हैं. चुकल्या लोकांना तो शिस्त व्यवस्था लागतो. जो लोगों ने गलतियां की है उन्हें वो नियम लाते हैं, उनको त्यांच्यामध्ये सही राह पे लाते हैं. देवाचं भय आणतो. उनमें परमेश्वर का भय लाते हैं. हे देवाचं काम आहे. ये परमेश्वर का कार्य है. सर्व लोक मंडळीत येतात, सभी लोग कलीसिया में आते हैं. दरवेळी उपस्थित राहतात, समय समय पे वो मौजूद रहते हैं. उपासनेत सहभाग ठेवतात. वो आराधना में सहभागिता दिखाते हैं. सर्व गोष्टी चांगल्या आहे. सभी चीजें अच्छी हैं. सर्वांची देव काळजी घेतो. सभी की परमेश्वर देखभाल करते हैं. सर्वांकडे देवाचं लक्ष असतं. सभी के पास परमेश्वर का ध्यान है. ज्या मंडळीत देव राहतो, जिस कलीसिया में परमेश्वर रहते हैं, बायबलमध्ये पाहतो, हम बाइबल में देखते हैं, प्रेषितांच्या मंडळीत देवाचा आत्मा राहत होता. प्रेरितों के कलीसिया में परमेश्वर का आत्मा रहता जे था. जे लोक मंडळीत चुकले, जो लोगों ने कलीसिया में गलतियां की, देवाने त्यांच्यावर दोष दाखवले. परमेश्वर ने उनके दोष बताए. बायबल सांगतं, बाइबल कहती है प्रेषित 5 मध्ये, प्रेरितों के कार्य 5 में 5:3 मध्ये आम्ही पाहतो, 5:3 में हम देखते हैं, पेत्र म्हणाला, पतरस ने कहा, हनन्या सफेराला तो म्हणाला, हनन्या सफरा को उसने कहा, हनन्या सफर तो म्हणाला, हनन्या सफेरा से उसने कहा, तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली. तुमने पवित्र आत्मा से झूठ कहा. तुम शैताने तुझं मन फिरून टाकलेलं आहे. शैतान ने तुम्हारे मन को फिरा दिया है. देवाच्या आत्म्याने त्या लोकांना शोधलं परमेश्वर की आत्मा ने उन्हें ढूंढा की या लोकांनी चोरी केलेली आहे, कि इन लोगों ने चोरी की है, ह्यांनी लबाडी केलेली आहे, इनने झूठ बोला है, हे मंडळी ते राहू शकत नाही, ये इस कलीसिया में नहीं रह सकते. ह्यांना शिस्त लावायला पाहिजे. इन्हें नियम बताना जरूरी है. जे चोरी करतात, जो चोरी करते जे हैं, लबाडी करतात, जो झूठ बोलते ते हैं, वेळी पुन्हा चुका करतात, जो दोबारा गलतियां दोहराते हैं, अशा वेळी पाऊल काय म्हणतो, ऐसे में पौल क्या कहते हैं? पाऊलाने अनेक मंडळी स्थापन केल्या. पौल ने अनेक कलीसिया की स्थापना की, मंडळीला त्यांनी शिस्त व्यवस्था लावली, उन्हें नियम लाए, कारण देवाने त्याला सगळं शिकवलं होतं. क्योंकि परमेश्वर ने सिखाया था. व त्या बायबलमध्ये पाहतो आम्ही, इसलिए हम बाइबल में देखते पहिले हैं. तिमोथी 5:20 मध्ये आम्ही पाहतो, पहले तिमोथियुस 5:20 में हम देखते हैं, पवित्र आत्मा पाऊलाला बोलला, पवित्र आत्मा ने पौल से कहा, इतरास भय पडावे, दूसरों को भय हो, सर्वांसमक्ष
सभी के सामने जो दोष पाप करतो जो दोषी पाप करता है त्याला त्याचे दोष कडकपणे त्याला दाखव, उसके दोष तुम उसे दिखाओ, त्याला सावध कर, उसे सावधान करो, पण त्याचे दोष त्याला दाखव, लेकिन उसके दोष उसे तुम दिखाओ, म्हणजे तो सुधारेल. जिस कारण वो सुधरेगा. पवित्र आत्मा पवित्र आत्मा ज्या मंडळीत राहतो इस कलीसिया में रहते हैं, तो मंडळीत देखरेख करतो, वो कलीसिया की देखभाल करते चुकलेल्या हैं. लोकांना तो शोधून काढतो. जिन्होंने गलती की उन्हें ढूंढता है. देवाने आदाम हवाला शोधून काढलं, परमेश्वर ने आदम हवा को ढूंढा, देवाने घेजीला शोधून काढलं, परमेश्वर ने ढूंढा, आणि देवाने कायनला शोधून काढलं, परमेश्वर ने काइन को ढूंढा, देवाने दावीदला शोधून काढलं, परमेश्वर ने दाऊद को ढूंढा, देवाने हनन्या सफरला शोधून काढलं. परमेश्वर ने हनन्याह सफरा को ढूंढा. जे लोक चुकले जो लोगों ने गलतियां की, देवाने त्यांना शोधून काढलं, परमेश्वर ने उन्हें ढूंढा, देवाने त्यांचे पाप त्यांना दाखवले, उनके पाप परमेश्वर ने उन्हें दिखाए त्यांच्या पदरी घातले, और उन पे वो लादे त्यांना सावधान केलं. और उन्हें सावधान किया. जे लोक ऐकले नाही जिन लोगों ने सुना नहीं त्यांना मंडळीतून बाहेर काढलं. और उनको कलीसिया से बाहर निकाला गया. हे देव करतो. ये परमेश्वर करते हैं. मंडळीला तू सांभाळतो, कलीसिया को संभालते हैं, मंडळीला तू सुरक्षित ठेवतो, कलीसिया को सुरक्षित रखते कारण मंडळी देवाची, हैं. क्योंकि ये कलीसिया परमेश्वर की ती है, पवित्र असावी, जो हमेशा पवित्र ती रहे, शुद्ध असावी, जो शुद्ध रहे, ती सुशोभित असावी, वो हमेशा सुंदर रहे, तिची तयारी असावी, उनकी हमेशा तैयारी हो, तिला कलंक नसावा, उस पे कोई किसी प्रकार का कलंक ना हो, तिला बट्टा नसावा. उस पे किसी भी प्रकार का लालचन ना हो. यासाठी देव मंडळीच्या लोकांची काळजी घेतो, इसलिए परमेश्वर इस कलीसिया की देखभाल वेळोवेळी करते हैं. त्यांना मार्गदर्शन करतो, समय समय पे उन्हें मार्गदर्शन करते हैं. चुकल्या लोकांना तो सावधान करतो. जो लोगों ने गलतियां की है उन्हें सावधान करते जर हैं. लोक ऐकत नसेल अगर लोग सुनते नहीं, त्या लोकांना तो मंडळीतून बाहेर काढतो. उन लोगों को वो कलीसिया से बाहर निकाल देते आता हे होत नाही, हैं. अब ये होता नहीं, आता हे होत नाही. अब ये होता नहीं. आम्हाला भय आहे. हम में भय है मेंबर लोकांना मंडळीतून काढलं कसं होईल. कि अगर मेंबर को लोगों को कलीसिया से बाहर निकालो तो कैसा होगा. याविषयी आम्हाला भय असतं. इस बात का हमें डर होता है. मंडळीचे मेंबर निघून जातील, कलीसिया के लोग निकल जाएंगे बऱ्याच गोष्टी होतील. और बहुत सारी चीजें होंगी. देव हे बघत नाही, परमेश्वर ये नहीं देखते. देव संख्या बघत नाही, परमेश्वर संख्या नहीं देखते, देव पवित्रता बघतो. परमेश्वर पवित्रता देखते हैं. देव आज्ञा पालन करणारा लोक पाहतो. जो आगे का पालन करते हैं उन्हें देखते हैं. बायबलमध्ये तुम्ही पहा, बाइबल में हम देखते हैं देवाने मंडळ स्थापन केल्या. परमेश्वर ने कलीसिया की स्थापना की. ज्या ज्या मंडळीत तो देव राहत होता जिस कलीसिया को परमेश्वर जिस कलीसिया में रहते थे त्या मंडळीला तिने सावधान केलं. उस कलीसिया को उन्होंने सावधान किया. प्रकटीकरणमध्ये आम्ही जातो, प्रकाशित वाक्य में हम जाते हैं. साती मंडळ त्यांनी सावधान केलं. जो सातों के साथ कलीसिया थे उनको परमेश्वर ने सावधान किया. सात मंडळ त्यांनी चुका दाखवल्या. 7 कलीसिया थे उनको परमेश्वर ने उनकी गलतियां बताई. त्यांनी सांगितलं पश्चाताप करा, आपला पुन्हा जागेवर या, और परमेश्वर ने कहा कि तुम मन फिराओ और अपने स्थान पर वापस आपली आओ, सुधारणूक करा. खुद को सुधारो. देवाने सावधान केलं त्यांना. परमेश्वर ने उन्हें सावधान किया. देव शोधतो, परमेश्वर ढूंढते हैं मंडळीला साफसूफ ठेवतो, और वो कलीसिया को साफ सर्व रखते हैं. मेंबरला साफसूफ ठेवतो, सभी लोगों को साफ रखते हैं. चांगलं वातावरण ठेवतो. अच्छा वातावरण रखते देव हैं. पवित्र आहे, परमेश्वर पवित्र है, त्याला पवित्रता आवडते. उन्हें पवित्रता पसंद है. हे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये देव काम करतो. ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्री में हे परमेश्वर कार्य सत्याच्या करते हैं. मंडळीमध्ये काम करतो. ये कार्य परमेश्वर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में करते हैं. माझा अनुभव आहे, ये मेरा अनुभव है, माझी साक्ष आहे. मेरी गवाही है. आम्ही देवाचं काम करत असताना हम परमेश्वर का कार्य करते हुए देवाचं काम वाढत गेलं, परमेश्वर का कार्य बढ़ता गया, वाढतच चाललं होतं, और जो बढ़ता गया वाढतच चाललं होतं. और वो बढ़ता गया. काही वर्षानंतर कुछ सालों बाद देवाचं काम थंड झालं, परमेश्वर का कार्य थंड झालं. वो शांत हुआ. हळूहळू कामाचा वेग कमी झाला. धीरे धीरे काम का जो कार्य का जो वेग है हमें वो खूब धीरे होता गया. आम्ही खूप कष्ट केले, हमने बहुत तकलीफें उठाई, खूप श्रम केले, हमने बहुत तकलीफें उठाई. अनेक आत्म्याला देवाकडे घेऊन आलो, अनेक लोगों को आत्मिक आत्माओं को हम अनेक परमेश्वर के आत्माला- पास लाए. देवांची स्वार्थ सांगितली, अनेक लोगों को परमेश्वर का सुसमाचार अनेक सुनाया. लोकांना घेऊन आलो. अनेक लोगों को हम लाए. लोक आले, लोग आए, आले, आते गए, परत लोक गेले. दोबारा चले गए. 100 लोक आले, 100 लोग आए, 60 लोक परत गेले. 60 लोग वापस चले आम्ही गए. खूप कष्ट करून 100 लोकांना आणायचो, हम बहुत तकलीफ उठा के लोगों को लाते थे, शिक्षण देत होतो, उन्हें परमेश्वर का ज्ञान देते थे, तयारी करत होतो. उनकी तैयारी करते थे. तरी ते लोक थांबत नव्हते, फिर भी लोग रुकते नहीं ते थे. निघून जायची. वो चले जाते थे. की देवाच्या कामाचा वेग कमी झाला, परमेश्वर के कार्य की जो रफ्तार है वो धीमी मंडळीची पड़ती गई. वाढ थांबली.
कलीसिया की जो बढ़ोतरी थी वो रुकती गई, मंडळीची संख्येची वाढ थांबली. कलीसिया की जो संख्या की जो बढ़ोतरी है वो रुक गई. आम्ही फार निराश झालो, हम बहुत निराश हुए, आम्ही फार उदास झालो. हम उदास हुए. आम्ही देवाला वेळोवेळी प्रार्थना केली, हमने परमेश्वर को प्रार्थना की, देवा असं काय झालं. परमेश्वर ऐसा ये क्यों हुआ. आम्ही कष्ट करतो, श्रम करतो, हम जो तकलीफें उठाते हैं पण तू यश देत नाही. लेकिन आप हमें सफलता क्यों नहीं देते. अनेक आत्मे येतात, क्योंकि अनेक लोग जो आते हैं एका दाराने येतात, वो एक द्वार से आते हैं दुसऱ्या दाराने निघून और जातात. दूसरे द्वार से निकल जाते असं हैं. का होतं. ऐसा क्यों हो रहा है. आता असं का होत चाललेलं आहे. ऐसा अभी क्यों होते जा या रहा है. वर्षात असं का होत आहे. ये ऐसा क्यों हो रहा तू है. आम्हाला उत्तर दे. आप हमें जवाब दें. आमच्याकडून काय चुकतं, हमसे क्या गलतियां हो रही आमच्याकडून है, काय बिघाड झालेला आहे, हमसे क्या गलती हुई है, आमच्या मंडळीकडून काय बिघाड झालेला हमारी आहे. कलीसिया से कौन सी गलती हा हुई है. प्रश्न आम्ही देवाला विचारला पाहिजे. ये सवाल हमने कलीसिया को परमेश्वर को पूछना जरूरी आम्ही है. देवाकडे गेलं पाहिजे. हमें परमेश्वर के पास जाना जरूरी है. आम्ही कुठं चुकतो आम्हाला दाखव. हम कहाँ गलती कर रहे हैं हमें बताएं. आमची मंडळी कुठे चुकती दाखव. हमारी कलीसिया कहाँ गलती कर रही है आप हमें दिखाएं. आमचे कामकरी कुठे चुकतात दाखव. हमारे कार्यकरी कहाँ गलती कर रहे हैं हमें आम्ही दिखाएं. देवाला विचारलं पाहिजे. ये परमेश्वर को पूछना जरूरी है, कारण देव वाढ करतो, क्योंकि परमेश्वर बढ़ाते हैं, देव घट करत नाही. परमेश्वर कम नहीं करते. मग घट का होत आहे. लेकिन कम क्यों हो रहे हैं. मंडळीचं काम का थंडावलेलं आहे. कलीसिया का कार्य क्यों रुका हुआ है. सर्व गोष्टी शांत शांत का आहे. सभी चीजें क्यों रुकी हुई है. मंडळीमध्ये का अवस्था आहे. कलीसिया में क्यों अव्यवस्था सर्व है. मंडळीमध्ये का निराशा आहे. पूरे कलीसिया में क्यों अनिराशा है. देव प्रश्न का नाही सोडवत. परमेश्वर क्यों नहीं हमारा जवाब दे पाते. सर्व गोष्टी थंड का होत चाललेल्या आहे. सभी चीजें क्यों रुकी हुई है. आम्ही देवाला प्रश्न केला पाहिजे. ये परमेश्वर को हमें सवाल आम्ही पूछना देवाला जरूरी है. प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वर को प्रार्थना करनी जरूरी है. हे फार महत्वाचं आहे. ये बहुत अहम बात है. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं यहोशुआ, यहोशू, देव त्याला मला मी तुला यशस्वीच करन. परमेश्वर ने उससे कहा कि मैं तुम्हें हमेशा तू सफल दूं. कधी हारणार नाही. तुम कभी नहीं हारोगे. तुझ्या पुढे कोणाचा टिकावं लागणार नाही. तुम्हारे सामने कोई नहीं टिकेगा. तू जाईल तिथं तुला विजय देईन. तुम जहाँ जाओगे मैं तुम्हें यश दूंगा. तू यशस्वी होशील. तुम यशस्वी होंगे. यहोशुआ यशस्वी होत गेला. यहोशू यशस्वी होते तू गया. विजय प्राप्त करत गेला. वो विजय प्राप्त करता गया. एका युद्धामध्ये एक युद्ध में तो पराजय झाला. वो हार गया. त्याची दानादान झाली. वो बिखर गया. त्याचे सैन्य पळून गेलं. उसके जो सैनिक थे वो भाग गए. ते भयभीत झाले. वो डर गए. ते पळायला लागले. वो भागने लगे. त्यांची दानादान झाली. वो बिखर गए. ते हारले. वो हार गए. त्यावेळेस यहोशुआ समोर प्रश्न आला, उस वक्त यहोशू के सामने सवाल आया, मी का हारलो. मैं क्यों हार गया. माझी मंडळी का हारलेली. मेरी कलीसिया क्यों हार गई. देव म्हणला मी तुला यश देईन. परमेश्वर ने मुझसे कहा कि मैं तुम्हें सफलता तू दूंगा. यशस्वी होशील. तुम यशस्वी होंगे. मी तुझ्याबरोबर आहे. मैं तुम्हारे साथ हूँ. मी सदैव राहीन तुझ्याबरोबर. मैं हमेशा तुम्हारे साथ मी तुम्हाला रहूंगा. नेहमी विजय देईन. मैं हमेशा तुम्हें विजय दूंगा. मग आम्ही का हारलो. लेकिन हम क्यों हारे. असा प्रश्न त्या समोर आला. ऐसा सवाल उसके सामने आया. त्यांनी देवाला प्रार्थना केली. उसने परमेश्वर को प्रार्थना की, देवाला विनंती केली. परमेश्वर को विनती की. तो देवासमोर बसला. वो परमेश्वर के सामने बैठे. देवाला त्याने विनंती केली. परमेश्वर को उन्होंने विनती की. देवाचा धावा केला. परमेश्वर को दुहाई दी. देवा असं का झालं. परमेश्वर ऐसा क्यों हुआ. का आमच्यामध्ये बिघाड झाला. क्यों हमें बिगड़ा हुआ. का आमच्याकडून चूक झाली. कहाँ हमने गलती की. दाखव. आप हमें दिखाए. दाखव. दिखाए. देवाने दाखवलं. परमेश्वर ने वो दिखाया. मंडळीतील काही कुटुंबांनी चुका केल्या होत्या. कलीसिया के कुछ लोगों ने, परिवार के लोगों ने कुछ गलतियां की थी. मंडळीतील आखान कुटुंबाने चूक केली होती. कलीसिया के आखान परिवार ने गलती की थी. देवाच्या आज्ञेचं त्यांनी उल्लंघन केलं होतं. परमेश्वर की आज्ञा का पालन नहीं किया था. एका कुटुंबाने चूक केली. एक परिवार ने गलती की. त्याचा परिणाम मंडळीवर झाला. उसका परिणाम कलीसिया पे हुआ. देवाने दाखवलं. परमेश्वर ने वो दिखाया. यहोशुआ तुझ्या मंडळीने पाप केलं. यहोशू तुम्हारे कलीसिया ने पाप किया. एका कुटुंबाने पाप केलं. एक परिवार ने पाप किया, त्यामुळे तुझी सर्व मंडळी हारली. जिस वजह से तुम्हारी कलीसिया हार गई. त्यामुळे तुम्ही अपयशी चालला. जिस वजह से तुम असफल हुए. त्यामुळे तुम्ही विजय नाही हरला. जिस वजह से तुम्हें विजय प्राप्त नहीं हुआ. तुमच्याकडून चूक झालेली आहे. तुम्हारे द्वारा गलती हुई. यहोशुआने ते शोधून काढलं. यहोशू ने उसे ढूंढ निकाला. त्या कुटुंबाला त्याने मंडळीतून बाहेर काढलं. उस परिवार को उसने कलीसिया से बाहर निकाला. देवाने ते नष्ट केलं. परमेश्वर ने उसे नष्ट किया मग तो पुढे गेला. और फिर वो आगे बढ़ता पुन्हा गया तो विजय झाला. और उसके बाद उसे विजय मिला. देवाने दाखवलं. परमेश्वर ने दिखाया. मग आज आमच्या समोर प्रश्न तोच आहे. आज हमारे सामने वही सवाल है. माझ्या मंडळीसमोर तो प्रश्न तोच होता. मेरे कलीसिया में भी वही सवाल था. मी यहोशुआ देवाला हाक मारली. मैं यहोशू परमेश्वर को मैंने पुकारा. देवाने मला दाखवलं. परमेश्वर ने मुझे दिखाया. मंडळीत काही गोष्टी दाखवल्या त्यांनी. कलीसिया की कुछ बातें मुझे दिखाई. मंडळीत काही चुका होत आहे. कलीसिया में कुछ गलतियां हो रही कोण हैं. चुका करत आहे. कौन गलतियां कर रहा कोण है. अपराध करत आहे. कौन अपराध कर रहे त्याचा हैं. परिणाम मंडळीवर झालेला आहे.
उसका परिणाम कलीसिया पे हुआ है। असं देवाने दाखवलं. ऐसे परमेश्वर ने मुझे दिखाया, त्यामुळे मंडळीचं कार्य वाढत नाही. जिस वजह से कलीसिया का कार्य बढ़ नहीं रहा। मंडळीला शुद्ध कर, पवित्र कर. इस कलीसिया को शुद्ध करो, पवित्र करो। असे जे लोक आहे, ऐसे जो लोग हैं जे अव्यवस्थित वागतात, जो ठीक से नहीं रहते, अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना ताकीद दे. जो लोग ठीक से नहीं रहते उन्हें तुम एक वार्निंग दो। थेसिकलस पत्र थेसलिनियों में 3:6 मध्ये आम्ही पाहतो, 3:6 में लिखा है, अव्यवस्थित वागणाऱ्या लोकांना ताकीद द्या. जो अव्यवस्थित, जो ठीक से नहीं रहते उन्हें तुम वार्निंग दो। मला देवाने सांगितलं, परमेश्वर ने मुझसे कहा, जे मंडळीत अव्यवस्थित वागतात जो कलीसिया में ठीक से नहीं रहते त्यांना ताकीद दे. उन्हें तुम वार्निंग दो, त्यांच्या चुका त्यांना दाखव. उनकी गलतियां उन्हें बताओ, त्यांना शिस्त लाव, व्यवस्था लाव. उनमें तुम नियम लाओ, त्यांना त्यांचे दोष त्यांना दाखव. उनके दोष उन्हें दिखाओ, त्यांची सुधारण्यासाठी त्यांना पश्चाताप करायला लाव. उनके सुधारने के लिए उन्हें पश्चाताप करने के लिए कहो। देवाने शोधून लोक दाखवले मला. परमेश्वर ने ढूंढ के वो लोग मुझे ते लोक दिखाए, मी बाहेर काढले. वो लोगों को मैंने बाहर निकाला, त्यांना पश्चाताप करायला लावला मी. उन्हें पश्चाताप करने के लिए मंडळीतून त्यांना काही काळ बाहेर ठेवलं, कुछ समय के लिए कलीसिया से उनको बाहर रखा गया, पश्चाताप करायला लावला. उन्हें पश्चाताप करने के लिए कहा। मंडळीचं कार्य वाढायला लागलं. कलीसिया का कार्य परत बढ़ने मंडळीचं लगा। कार्याची सुरुवात झाली. फिर एक बार कलीसिया की कार्य की शुरुआत हुई मंडळीचं कार्य पुन्हा वाढू लागलं, और ये कार्य का विस्तार होता गया वाढतच चाललं. और बढ़ते जा रहा है। हे देवाचं काम आहे. ये परमेश्वर का काम है। देव मंडळीत राहतो, परमेश्वर कलीसिया में रहते हैं, मंडळीला जपतो, कलीसिया को संभालते मंडळीला हैं, सांभाळतो, उसे संभालते हैं, मंडळीचं पोषण करतो, उनका पालन पोषण करते हैं, मंडळीतून लोकांच्या गरजा आवश्यकता पूर्ण करतो, कलीसिया द्वारा लोगों की वो जरूरतें पूरी करते हैं, मंडळीची वाढ करतो, कलीसिया को बढ़ाते हैं, आत्म्याने वाढतो, आत्मा से बढ़ाते हैं, सामर्थ्याने वाढवतो, सामर्थ्य से ज्ञानाने बढ़ाते हैं, वाढवतो, ज्ञान से बढ़ाते हैं, बुद्धीने वाढवतो, बुद्धि में बढ़ाते हैं, आध्यात्मिक गोष्टीने वाढवतो, और परमेश्वर की चीजों में बढ़ाते हैं, भौतिक गोष्टीने बी वाढवतो. और इस संसार की चीजों में भी बढ़ाते हैं। सर्व गोष्टी मंडळीतून तो देतो. सभी चीजें वो कलीसिया में देते हैं। मी माझ्या मंदिरातून मैं मेरे मंदिर में समृद्धीतून तुम्हाला मी समृद्ध करेल. समृद्धि द्वारा मैं तुम्हें समृद्ध करूंगा, मंडळीतून तू समराला आशीष देतो. और कलीसिया में उसे आशीष देते हैं। मंडळी तृप्त राहते. कलीसिया जिससे तृप्त रहती है, देव त्यांना तृप्त ठेवतो. परमेश्वर उन्हें तृप्त देव रखते त्यांना शांतीमध्ये ठेवतो. हैं, उन्हें शांति में रखते हैं, मंडळीला देव सुरक्षित ठेवतो. और कलीसिया को सुरक्षित ज्या मंडळीत देव राहतो, उस कलीसिया में परमेश्वर रहते हैं, असे तो लोकांना सांभाळतो, ऐसे लोगों को संभालते हैं, अशी तो काळजी घेतो. ऐसी वो देखभाल करते हैं, मंडळीतून तो लोकांची फलप्राप्ती करतो. और कलीसिया में वो लोगों को फैलाते हैं। अशी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, ऐसी ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज है, संजय सत्यजीवन मंडळी यानी सत्य की जीवित मंडली, हे देवाने तयार केलेली आहे. ये परमेश्वर ने तैयार, मी नाही. ये मैंने हे नहीं, सर्व देवच पाहतो, ये सब परमेश्वर देखते हैं, देवच सर्व काळजी घेतो. ये सब परमेश्वर देखभाल, वेळोवेळी देव मार्गदर्शन करतो. समय समय परमेश्वर त्या मार्गदर्शन, मार्गदर्शन मी माझे काम करतो. उस मार्गदर्शन पर मैं और मेरे कार्यकारी काम करते हैं। मंडळीला आम्ही जपतो, हम इस कलीसिया को संभालते हैं, मंडळीची काळजी घेतो, कलीसिया की देखभाल करते हैं, मंडळीची विचारपूस करतो, इनकी पूछताछ करते हैं, मंडळीला मदत करतो, कलीसिया को मदद करते हैं, सहाय्य करतो. सहायता करते हैं। कधी कभी भी नवीन येणाऱ्या लोकांना बी नए आने वाले लोगों को भी, त्यांची बी आम्ही काळजी घेतो. उनकी भी हम देखभाल करते हैं, त्यांचा आम्ही बचाव कसा व्हावा उनका बचाव कैसे हो, हे आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो, इसलिए उन्हें समय समय पर हम मार्गदर्शन करते हैं, संपर्क करतो, उनसे संपर्क करते हैं, त्यांची प्रार्थना करतो. इनके लिए प्रार्थना करते हैं। म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते परमेश्वर किती चांगला आहे हैं। परमेश्वर कितने अच्छे हैं, याचा मी अनुभव घेतला, इसका हमने अनुभव लिया, माझ्या कुटुंबाने घेतला, मेरे परिवार ने लिया, माझ्या मंडळीतील 2000 लोकांनी घेतला. मेरे कलीसिया के 2000 लोगों ने लिया, आपण बी घ्या. आप भी ले। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, याला भेट द्या. इसे आप मिले। तुमच्या स्क्रीनवर येणारा नंबर आहे, आपके स्क्रीन पे जो दिखने वाला नंबर है, या नंबरनुसार तुम्ही आमची संपर्क करा, इस नंबर द्वारा आप हमसे संपर्क करें, भेट करा, आप हमसे मिलें, फोनद्वारे बातचीत करा. फोन पर आप हमसे बात करें, तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या आम्हाला सांगा. आपके प्रश्न, आपकी समस्या आप हमें बताएं, देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. परमेश्वर हमें मार्गदर्शन करें। ज्यावेळेस प्रार्थना स्थळ उघडेल, जिस वक्त प्रार्थना स्थल चालू होंगे, देव उघडेल, जो परमेश्वर जरूर खोलेंगे, तर आम्ही एकमेकाची भेट घेऊ. तब हम एक दूसरे को मिलेंगे, बऱ्याच गोष्टीचे आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू. और बाकी और कई सारी चीज़ों का हम आपको मार्गदर्शन पण करेंगे। आता या स्क्रीनद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. लेकिन फिलहाल आप हमें स्क्रीन द्वारा तुमचे दिए हुए प्रश्न, नंबर पर समस्या संपर्क आम्हाला कर सकते हैं, सांगा. और अपनी समस्या आप हमें बताएं। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज हे सोशल मीडियाद्वारे ये सोशल मीडिया द्वारा कार्य करत आहे. ये कार्य कर रही है। आमचं एकच पेज आहे, हमारा केवल एक ही पेज है, एकच पेज आहे. एक ही हमारा पेज ह्याच है, नावाने आम्ही काम करतो. इसी नाम में हम कार्य करते हैं। दुसरं आमचं पेज नाहीये, और कोई हमारा दूसरा पेज नहीं है, एकच पेज, ये हमारा एक ही पेज, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर हेच मिनिस्ट्रीज, पेज आहे. ये एक पेज है।
ते सोशल मीडियावर आम्ही काम करतो, जो सोशल मीडिया पे हम कार्य दुसरं करते हैं, कोणतेही नाही. दूसरा और कोई नहीं. यावेळी सावधान राहा. इसके बारे में सावधान रहें. आता तुम्हाला आम्ही काही गोष्टी दाखवत आहे. अब कुछ बातें हम आपसे मागच्या दिखाएंगे. वेळेस मी अपूर्ण दाखवलं. पिछली बार वो मैंने अधूरी दिखाई. ते मंडळी रात्रंदिवस लोक काम करत आहे, इस कलीसिया में दिन और रात जो लोग कार्य कर रहे ते हैं, कामकरी लोक आहे. जो कार्य करने वाले लोग वेगवेगळ्या भागात देवाने त्यांना कामासाठी रुजू केलेलं आहे. अलग अलग भाग में परमेश्वर ने उन्हें कार्य सौंपा है. काही 30 वर्ष काम करत आहे, कुछ पिछले 30 सालों से कार्य कर रहे हैं, अजून बी काम करत आहे. जो आज भी कार्य कर रहे हैं, त्यामध्ये नवीन नवीन लोक सामील झालेले आहे. जिसमें नए नए लोग शामिल हुए हैं. सर्वजण कामच करत आहे. सभी लोग कार्य कर रहे हैं. असे ग्रुप आहे. ऐसा एक ग्रुप है. मी पुन्हा त्यांची तुमची मुलाखत करून देईन, ऐसे ग्रुप से, समूह से मैं आपकी मुलाकात कारण करवाता हूं. यांचं फार कष्ट आहे, श्रम आहे. उनके बहुत उसमें श्रम है, की हे लोक मला फार मदत करतात. क्योंकि ये लोग मुझे बहुत मदद करते हैं. मी जे ज्यांना मार्गदर्शन त्याप्रमाणे चालतात. मैं दिए हुए मार्गदर्शन पे वो चलते हैं. खूप कष्ट करतात. वो बहुत कष्ट उतारते हैं. घराघरात जाऊन स्वार्थ सांगतात. घर घर में जाके सुसमाचार सुनाते हैं. लोकांचा बचाव करतात. लोगों को बचाते हैं. स्वयंस्फूर्तीने खुद से देवाच्या आज्ञेचं पालन करतात. परमेश्वर की आज्ञा आपला वेळ, आपला समय अपना वक्त, अपना समय देवासाठी देतात. परमेश्वर के लिए त्यांचे बी कुटुंब आहे, देते हैं. उनके भी परिवार हैं, त्यांचे बी कामधंदे आहे. उनके भी काम हैं, त्यास तरी पण ते मंडळीसाठी कार्य करत आहे, फिर भी वो कलीसिया के लिए कार्य करते हैं. झटत आहे वो तकलीफें उठाते हैं मनापासून. पूरे मन से. म्हणून देव त्यांना आशीष देतो. इसलिए परमेश्वर ने आशीष त्यांची देते हैं. कुटुंब आश्वेत करतो. उनके परिवार को आशीष देते त्यांची मुलं आश्वेत करतो. हैं. उनके बच्चों को आशीष देते हैं. त्यांची मुलं त्यांनी सेवेसाठी तयार केलेली आहे. उनके बच्चों को परमेश्वर ने सेवा के लिए तैयार किया है. या आम्ही त्यांना पाहू, चलिए हम उन देखते कारण हैं, ते कौतुकास्पद लोक आहे. क्योंकि वो प्रशंसा करने वाले लोग हैं. ते गुणगान करण्यासारखे लोक आहे. ये गुणगान करने वाले जैसे लोग हैं. यांचा फार मोठा भाग आहे, बहुमान आहे. इनका एक बहुत बड़ा हाथ है. फार मोठे माझ्यासाठी चांगले सवंगडी देवाने मला दिले. ये बहुत ही अच्छे जो मेरे साथी है परमेश्वर ने मुझे दिए त्या हैं. देवाचा मी धन्यवाद करतो. उस परमेश्वर का मैं कारण धन्यवाद देव जे देतो ते नेहमी उत्तम असतं. क्योंकि परमेश्वर जो भी देते हैं वो हमेशा माझे अच्छा होता है. सेवक, मेरे सेवक, माझी मंडळी मेरी कलीसिया उत्तम आहे. ये उत्तम है. माझे बहीण भाऊ मेरे भाई बहन सर्वजण सभी लोग हे मला देवाने दिलेले आहे. ये परमेश्वर ने मुझे ते दिए हैं. नेहमी उत्तम. वो हमेशा उत्तम है. आम्ही एकमेक फार प्रेम करतो. इसलिए हम एक दूसरे बहुत प्रेम करते हैं. देवाची स्वार्थ सांगतो. परमेश्वर की सुसमाचार सुनाते हैं. या आम्ही त्या लोकांना भेटू. चलिए हम उन लोगों को देखते हैं. पाय फर्स्ट ग्रुप आहे. रोज रोज प्रतिदिवशी हर दिन नवीन शक्ती संपादन करतील. वो नई शक्ति लेकर चलते हैं. ते थकणार नाही, भागणार नाही. वो थकेंगे नहीं, ते धावतील. वो दौड़ेंगे. देव त्यांना रोज सामर्थ्य देईन. परमेश्वर रोज उन्हें सामर्थ्य से भरेंगे. हेच ते लोक. यही वो लोग हैं वृद्ध आहे, जो बुजुर्ग हैं, दुर्बळ अशक्त आहे. जो दुर्बल हैं. रोज देव त्यांना नवीन शक्ती देतो. रोज प्रतिदिन परमेश्वर उन्हें शक्ति से भरते हैं. ते गरुडाप्रमाणे बाहेर मारतात, जो गरुड़ के समान उड़ते हैं काम करतात. और परमेश्वर का कार्य हे करते हैं. वडील वर्ग आहे. हा हे वो- पहिला ग्रुप आहे. ये वो वडील वर्ग आम्ही हैं. देवाच्या वतीने त्यांचं कौतुक करत आहोत. हम परमेश्वर की ओर से उनकी प्रशंसा करते हैं. आज त्यांना बी आम्ही गावातून, शहरातून, राज्यातून, देशात आणत आहे. आज फिर एक बार हम उन्हें गांव में से, शहर में से, राज्य में से, देश में आगे सामने ला रहे हैं. देवाने आम्हाला सांगितलं आहे, परमेश्वर ने हमसे कहा, मंडळी ताऱ्यासारखी चमकवल. इस कलीसिया को मैं तारे की समान जे लोक चमकाऊंगा. सेवा करतात ये जो लोग सेवा कर रहे त्यांना हैं बी ताऱ्यासारखं चमकवल. उन्हें भी तारे के समान हे चमकाऊंगा. तारे सगळे ये वो तारे हैं. दानिएल 12:3 प्रमाणे हे तारे, दानियल 12:3 में जो लिखा है ये वो तारे हैं. त्याप्रमाणे तारे. उस समान आम्ही ये जो देवाचा तारे धन्यवाद. हैं. दुसरा ग्रुप आहे, ये जो दूसरा समूह है, सेकंड ग्रुप. जो सेकंड ग्रुप हे है, लहानपणापासून काम करणारी मुलं आहे. जो अपने बचपन से कार्य करते हैं. शाळा करून बी ते देवाचं काम करायचे. वो अपने पाठशाला में जाने के बावजूद भी परमेश्वर का कार्य करते थे. मंदिराची साफसूफ करणे, कलीसिया को साफ करना, उपासनेची तयारी करणे, आराधना की तैयारी करना, मंडळीची व्यवस्था करणे, कलीसिया की व्यवस्था करना, लहानपणापासून ते करत होते. वो अपने बचपन से करते आ रहे हळूहळू त्यांचं कार्याची पद्धत वाढत गेली. थे. धीरे धीरे उनकी कार्य की पद्धत बढ़ती गई. हळूहळू त्यांच्या जबाबदार वाढत गेल्या. धीरे धीरे उनकी जिम्मेदारी बढ़ती आता गई. मोठमोठ्या पद्धतीने देवाचं काम करत आहे. आज वो बड़े बड़े अहदे पे परमेश्वर का कार्य करते हैं. संपूर्ण मंडळी, मोठीशी मंडळी, फेलोशिप, एक बड़ी सी कलीसिया, या सर्व लोकांची ती व्यवस्था करतात. इन सब में वो परमेश्वर के लोगों की व्यवस्था करते हैं. उपासनेची व्यवस्था करतात. आराधना की व्यवस्था सर्व करते हैं. गोष्टीची व्यवस्था पाहतात. सभी चीजों की व्यवस्था करते सर्व हैं. कार्यक्रमाची व्यवस्था पाहतात. सभी कार्य की व्यवस्था करते हैं. सर्वांची सर्व गोष्टीची मंडळीची व्यवस्था ते लोक पाहतात. सभी चीजों की व्यवस्था लोगों की वो देखते हैं. म्हणून देवाने त्यांना आश्रयित केलं आहे. इसलिए परमेश्वर ने उन्हें आशीषित किया है. त्यांची कुटुंब देवाने बसवलेले आहे. उनके परिवार को परमेश्वर ने बनाया योग्य है. अशी पत्नी देवाने त्यांना दिलेली आहे. योग्य
पत्नी परमेश्वर ने दी है, त्यांना मुलं देवाने दिलेलं आहे, उन्हें संतान परमेश्वर ने कारण दिए ते हैं, देवाकडे पाहिलं त्यांनी, क्योंकि उन्होंने परमेश्वर की ओर देवाने देखा त्यांच्याकडे पाहिलं, तो परमेश्वर ने उनकी ओर देखा, हे सर्व आश्चर्य झाले. जिस वजह से वो आशीषित आज हुए. तसं नोकरी धंदा करतात, आज वो अपने नौकरी धंधे कुटुंब में हैं, सांभाळतात, वो परिवार संभालते हैं आज मी ते काम करतात. और आज भी वो कार्य करते हैं. म्हणून मी देवाचं कौतुक करतो इसलिए मैं परमेश्वर की गुणगान करता हूँ, की यांचं बी फार कष्ट श्रम आहे. क्योंकि इनके इसमें बहुत श्रम है. अजून पाहतो की आमच्यामध्ये काही सेविका आहे, जे सिस्टर लोक आहे, और एक ग्रुप हम देखते हैं जिसमें सेविका है, जो हमारे हे सिस्टर्स सर्व हैं, सिस्टर लोक आहे, ये सब सिस्टर्स हैं. हे महिलांमध्ये काम करतात. ये जो सिस्टर्स हैं ये महिलाओं में काम करते हैं. घराघरात जाऊन घर घर जाकर घराघरातील लोकांना, घर घर के लोगों को, जे स्त्रिया आहे जो स्त्री हैं, त्यांना जाऊन स्वार्थ सांगतात. उन्हें वो सुसमाचार एक देवाने सुनाते एक शिस्त व्यवस्था ठेवली, हैं. एक ये नियम परमेश्वर हे ने लाया सर्व है. स्त्रियांमध्ये जाऊन काम करतात. ये सब, ये जो सिस्टर्स हैं ये सब स्त्रियों में जाके कार्य करते हैं. काही त्यातील सिस्टर लोक आहे, उसमें से जो सिस्टर्स हैं आज 30-30 वर्ष ते काम करत आहे. आज पिछले 30 सालों से वो कार्य करते हैं. बरेचसे त्यामध्ये बरेचशांना दुखणं आहे, उनमें से कईयों को तकलीफें हैं, तरी पण ते कामच करत आहे. फिर भी वो परमेश्वर का कार्य करते हैं. रोज देव त्यांना सांभाळतो, रोज परमेश्वर उन्हें संभालते हैं, देव त्यांना जपतो, उन्हें संभालते हैं, कारण ते मंडळीला जपतात. क्योंकि वो कलीसिया को संभालते हैं. या सर्व स्त्रियांचं मी कौतुक करतो. इन सभी सिस्टर्स का मैं ये- प्रशंसा करता हूँ. हे वडील वर्ग स्त्रिया आहे, ये जो वडिल वर्ग की जो ये स्त्रियां हैं, त्यांचं आम्ही देवाच्या वतीने कौतुक करत आहोत. इनका हम परमेश्वर में गुणगान करते हैं. अजून सिस्टर लोक त्यामध्ये सामील झालेले, और भी कुछ सिस्टर्स इसमें शामिल हुए हैं, अजून देवाचं कार्याचा वेग वाढलेला आहे. और परमेश्वर का कार्य का वेग गति बढ़ी है. देव यांना सुरक्षित ठेव, परमेश्वर ने सुरक्षित रखे, आरोग्यदायी ठेव, आरोग्य चंगाई दे, अजून देवाचं काम हो, और परमेश्वर का कार्य बढ़े. म्हणून यांचं सर्वांचं कौतुक करत आहोत. इसलिए मैं इन सब का गुणगान करता हूँ. आता मी सोशल मीडियावर आलो, अब मैं सोशल मीडिया पे आया. देवाने मला सोशल मीडियावर आणलं. परमेश्वर ने मुझे सोशल मीडिया पे लाया. सोशल मीडियाद्वारे देवाने काही तिसरा गट तयार केला आहे. सोशल मीडिया पर परमेश्वर ने एक तीसरा गट तैयार किया हा है. थळ ग्रुप पहा, ये वो तीसरा ग्रुप है. हे सर्व ग्रुप, ये सब ग्रुप, हे सर्व तरुण वर्ग आहे, ये सब युवा पीढ़ी है. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहे. ये अलग अलग प्रकार के लोग. हे आम्ही थळ ग्रुप आहे. ये जो तीसरा गट है, हा सोशल मीडिया द्वारे देवाने त्यांना नियुक्त केलेला आहे. सोशल मीडिया द्वारा परमेश्वर ने इन्हें चुना है. ते वेगवेगळ्या पद्धतीने देवाचं काम करत ये आहे. अलग अलग प्रकार में परमेश्वर कार्य करते ते हैं. देवामध्ये आनंदित आहे. वो परमेश्वर में आनंदित हैं. या लहान तरुणपणात ते विश्वासू आहे. वो अपने युवा में वो परमेश्वर में विश्वसनीय है. उपदेशक 12 प्रमाणे उपदेशक 12 में लिखा ते है, आपल्या तारुण्यात देवाची आठवण करतात, वो अपने युवा में परमेश्वर को याद करते हैं, देवाचं काम करतात, परमेश्वर का कार्य करते हैं, जोराने काम करतात. और जोरों में कार्य करते देव हैं. त्यांचा आता उपयोग करत आहे. परमेश्वर उनका उपयोग कर रहे हैं. म्हणून याच ग्रुपचं मी देवाच्या वतीने अभिनंदन करत आहे. इसलिए मैं इस ग्रुप का भी परमेश्वर की ओर से अभिनंदन करता हूँ. सर्वात महत्त्वाची गोष्ट, और एक अहम बात है, आज 7 महिने झाले आज 7 महीने हुए हैं सोशल मीडियामध्ये देवाचं काम करत आहे. सोशल मीडिया पे हम कार्य करते हैं. फेसबुकद्वारे फेसबुक द्वारा दर बुधवारी तुमची माझी भेट होत आहे. हर बुधवार हम मिलते हैं, मीटिंग्स घेत आहे, हम मीटिंग्स लेते हैं, कामकरीची भेट होत आहे, हम कार्यकरी से मिलते हैं, मंडळीची भेट होत आहे, कलीसिया से हम मिलते हैं, मंडळीला योग्य रीतीने देवाचं मार्गदर्शन भेटत आहे. कलीसिया को योग्य मार्गदर्शन मिलता है. बुधवारची आपली उपासना व्यवस्थित होत आहे. बुधवार की हमारी आराधना ठीक ही से सर्व होती है. तयारी ये सब तैयारी ह्या ग्रुप करत आहे. ये ग्रुप करता है. हा बघा सोशल मीडियाद्वारे. ये सोशल मीडिया वाला यांनी ग्रुप. कुठं शिक्षण घेतलं नाही, इन्होंने कहीं पे भी ज्ञान नहीं लिया. देवाने त्यांना सर्व शिकवलं, परमेश्वर ने इन्हें सब सिखाया है, सर्व शिकवलं. सब बातें सिखाई है. त्यांनी स्वतःहून सर्व गोष्टी तयारी केली. इन्होंने खुद से सब चीज़ें तैयार की. आज फेसबुकद्वारे, आज फेसबुक द्वारा, यूट्यूबद्वारे यूट्यूब द्वारा देवाच्या कार्याचा विस्तार होत आहे. परमेश्वर के कार्य का हे विस्तार हो लोक रहा है. झटत आहे. ये इनके द्वारा परमेश्वर कर रहे हैं. आणि त्याबद्दल मी यांचं कौतुक करत आहे. इसलिए मैं इनका गुणगान आता करता ते हूँ. 7 महिने और पिछले ये 7 महीनों सोशल से मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा देवाचा संदेश कसं पोहोचता होईल, परमेश्वर का सुसमाचार कैसे कसं पहुंचा जाएगा, लोकांपर्यंत पोहोचता होईल, किस तरह से लोगों को तक ये पहुंचेगा, गावातून शहरातून कसं जाता येईल, गांव में से शहर में से कैसे जाएं, कारण देवाने वचन दिलेले आहे. क्योंकि परमेश्वर ने वचन दिया है. त्यासाठी ती तयारी आहे त्यांची. वैसे ये इनकी तैयारी है. ते 7 महिने झटत आहे ये पिछले 7 महीने से आणि मला कर रहे मदत करत आहे. और ऑनलाइन कर रहे हैं. याचे ग्रुपचं मी देवाच्या वतीने अभिनंदन करत आहे, इसलिए ये ग्रुप का मैं परमेश्वर की ओर से अभिनंदन कौतुक करता हूँ करत आहे. और प्रशंसा करता हूँ. कारण हे कष्ट श्रम करतात. क्योंकि ये श्रम करते हैं. देव त्यांना आशीष देव. परमेश्वर इन्हें आशीष देंगे. देवाचं गुणगान करूया. परमेश्वर का हे गुणगान सर्व ग्रुपचं मी देवाच्या वतीने अभिनंदन करत आहे. इन सभी ग्रुप का मैं परमेश्वर की ओर कारण से याचं अभिनंदन मोठं करता हूँ. साई आहे.
क्योंकि ये परमेश्वर की मदद की मंडळीसाठी बात फार मोठं बहुमूल्य असं त्यांचं सहाय्य आहे. क्योंकि कलीसिया के लिए इनका बहुत बड़ा एक हाथ है, फार कष्ट आहे, इनके तकलीफ म्हणून है, मंडळी वाढत आहे. इसलिए कलीसिया बढ़ म्हणून रही है. देवाचं मी गुणगान करत इसलिए आहोत. परमेश्वर का मैं गुणगान देवाचा करता हूं. आभार मानतो. परमेश्वर के आभार मानता हूं. सत्याची जीवन मंडळी सत्य की जीवित मंडली, ह्या लोकांना एक सूचना आहे. इन लोगों को एक सूचना है. काय मी गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन करतो कुछ चीज़ों का मैं आपको मार्गदर्शन करता हूँ मंडळीच्या लोकांसाठी. कलीसिया के लोगों को. तर व्हॉट्सअपमध्ये व्हाट्सएप पर आपलं सत्यजीवन मंडळीचा ग्रुप आहे. हमारा सत्य की जीवित मंडली का जो ग्रुप है, ते ग्रुपमध्ये काही गोष्टी आम्ही पाठवत असतो. उस ग्रुप में हम कुछ चीज़ें काही ऐड करते सूचना हैं, काही मार्गदर्शन पाठवत असतो. कुछ सूचनाएं, कुछ मार्गदर्शन हम भेजते हैं. ते पाहत राहा. वो आप देखते रहें. आम्ही वेळोवेळी पाठवत राहू. याच्या पुढे हम समय समय पे आपको भेजते तुम्ही रहेंगे. पाहत राहा. वो आप देखते रहें. तुम्हाला समजेल. वो आपको समझ आएगा. तुम्हाला मंडळीच्या वतीने मी काय मार्गदर्शन करत आहे क्योंकि उसमें आपको समझ आएगा कि मैं कलीसिया की ओर से क्या मार्गदर्शन कर रहा हूं. त्याप्रमाणे आज्ञापालन करा. उसके अनुसार आप आगे का पालन करें. इथून पुढे काळजी घ्या. उसके आगे आप देखभाल करें. वेळोवेळी आम्ही त्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करू. समय समय पे हम आपको मार्गदर्शन करेंगे. देव तुम्हाला सहाय्य करू. परमेश्वर आपको मदद करेंगे. आहे. जर तुमचे मंडळीतील सर्व लोकांना एक सूचना आहे. कलीसिया के लोगों को एक सूचना है. तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आता बदलत चाललेले. माझ्याकडे सर्वांचे फोन नंबर नाही आहे. आपके जो नंबर्स है वो बदलते जा रहे हैं. मेरे पास वो नंबर्स नहीं है. तर ज्यांचे नंबर नाही आहे जिन लोगों के नंबर्स नहीं ते है, नंबर्स आमच्या तुमच्या सोशल मीडियाद्वारे आता आम्ही फेसबुकवर एक नंबर आहे पीटर मोर्डे. बघा हा नंबर आहे जो 9960 870 107. ह्या नंबरशी तुम्ही संपर्क करा. पीटर मोर्डे. पीटर मोर्डे ये जो ब्रदर है, आप इनके नंबर पे आप संपर्क कर सकते हैं. तुमचे फोन नंबर त्याकडे पाठवा. आपके नंबर्स आप इनको शेयर करें. मंडळीतून तुम्हाला वेळोवेळी सूचना मार्गदर्शन देण्यात येईल. कलीसिया द्वारा आपको समय समय पे सूचना अनेक मार्गदर्शन मिलती गोष्टीचं रहेंगी. मार्गदर्शन देण्यात येईल. अनेक चीज़ों के मार्गदर्शन मिलेंगे. ते तुम्हाला त्यामध्ये भेटेल. वो आपको उसमें मिलेंगे. त्यामुळे तुमची काळजी आम्ही अजूनपर्यंत घेता येईल. इसलिए हम आपकी और भी अच्छी तरह से देखभाल कर सकें. ह्या नंबरद्वारे तुम्ही संपर्क करा. इस नंबर द्वारा आप हमसे संपर्क करें. ह्या नंबरद्वारे तुमचे नंबर पाठवा. इस नंबर पे आप अपने नंबर भेजें. नाव आणि नंबर पाठवा. नाम और नंबर भेजें. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. चलिए हम सभी के लिए प्रार्थना करेंगे. जे लोक आज उपस्थित आहेत नवीन लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जो नए लोग मौजूद हैं उनके लिए भी हम प्रार्थना करेंगे. अनेक फोनद्वारे अनेकांची विनंती माझ्याकडे आहे. फ़ोन द्वारा अनेक लोगों ने मुझसे विनती की हैं. अनेकांची नोंद माझ्याकडे आहे. वो मैंने अपने पास लिखा हुआ है. त्याच्यासाठी मी आज प्रार्थना करणार आहे. उनके लिए भी मैं प्रार्थना करूंगा. आणि जे उपस्थित आहेत सर्वांसाठी प्रार्थना करूया. और जो मौजूद हैं उन सब के लिए हम प्रार्थना देव करेंगे. प्रार्थना सर उघडेल. परमेश्वर प्रार्थना स्थल चालू तो करेंगे. उघडेल. वो चालू करेंगे. तो उघडेल जाता. वो अभी चालू ही आणि करेंगे. आपण सर्व एकत्र येऊ. जिस वजह से हम एकजुट देव होंगे. करुणाव्याधीला हळूहळू नष्ट करेल. कोरोना बीमारी को परमेश्वर नष्ट करेंगे. देव युद्ध थांबेल. परमेश्वर उसे रोकेंगे. ही आमची प्रार्थना आहे. ये हमारी प्रार्थना. चला आपण प्रार्थना करू. चलिए हम प्रार्थना करेंगे. देवाकडे जाऊया. परमेश्वर के पास जाएंगे. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा. पवित्र 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 सेनाओं के परमेश्वर. आकाश और पृथ्वी याचे उत्पन्न करते आमचे स्वर्गीय प्रभू परमेश्वरा. आकाश और पृथ्वी के निर्माण करने वाले हमारे स्वर्गीय प्रभु परमेश्वर. पुन्हा एकदा मी पामर तुझकडे आलो परमेश्वर. फिर एक बार मैं आपके सामने आया हूँ. मी यहोशुआ मैं यहोशू तुझकडे आलो परमेश्वर. आपके सामने आया मी हूँ. वेळोवेळी तुला हाक मारतो. मैं समय समय पे आपको पुकारता हूँ. तू वेळोवेळी मला उत्तर देतो. आप हमेशा मुझे जवाब देते हैं. प्रभू ही माझी धार्मिकता नाही. परमेश्वर ये मेरी धर्मीपन नहीं, माझी योग्यता नाही. मेरी योग्यता माझी नहीं, पात्रता नाही. ये मेरी पात्रता प्रभू नहीं. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. प्रभु ये आपका केवल प्रेम हे है. तुझी दया आहे परमेश्वर. ये आपकी दया है. ही तुझी कृपा आहे ये परमेश्वर. आपकी कृपा है. त्यामुळे मी धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद आज करते हैं. पुन्हा एकदा मी तुझकडे आलो परमेश्वर. आज फिर एक बार मैं आपके सामने आया हूँ. पुन्हा एकदा मी तुला विनंती करतो परमेश्वर. फिर एक बार मैं आपसे विनती करता आज हूँ. अनेक जण परमेश्वर तुझ समोर बसलेला आहे परमेश्वर. आज अनेक लोग जो आपके सामने बैठे हैं, अनेकांचे प्रश्न आहे, अनेकांची समस्या आहे. अनेक लोगों की जो प्रश्न समस्याएं हैं, हे सर्वांचे प्रश्न समस्या तुझकडे घेऊन येतो इन परमेश्वर. सब के प्रश्न समस्या में आपके सामने अनेकांचे लेकर आता मनोदय हूं. आहे परमेश्वर. अनेक लोगों की जो मनोकामनाएं हैं, अनेकांच्या आशा आहे परमेश्वर. अनेक लोगों की जो उम्मीदें हैं, प्रभू येशू तुझ्या नामात त्यांच्या आशा पूर्ण कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में उनकी उम्मीदें आप पूरी करें. अनेकांची काळजी चिंता आहे परमेश्वर. अनेक लोगों की जो तकलीफें हैं, अनेकांची नोकरी संबंधी काळजी, अनेक लोगों की जो नौकरी के बारे में तकलीफ अनेकांची शिक्षणासंबंधी काळजी, अनेक लोगों की जो ज्ञान के बारे में तकलीफ है, अनेकांची कुटुंबासंबंधी काळजी, अनेक लोगों की जो परिवार के बारे में है, मुलांसंबंधी काळजी, अपने बच्चों के बारे में, संतती संबंधी काळजी, संतान के बारे में, अनेक गोष्टीच्या काळजी चिंता लोकांकडे आहे परमेश्वर. अनेक लोगों की जो
तकलीफें हैं, तुला सर्व काय माहित आहे परमेश्वर. आपको सभी चीजें पता है. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में उनकी समस्या आप छुड़ाएं. तुझ्या नामात त्यांचा मार्ग तयार कर परमेश्वर. आपके नाम में उनके मार्ग आप तैयार करें. त्यांचा मार्ग खुला कर परमेश्वर. उनके मार्ग आप खोलें. त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर. उनकी मनोकामना आप पूरी करें. त्यांना तू आनंदित कर परमेश्वर. उन्हें आप आनंदित करें. त्यांना तू शांती दे परमेश्वर. उन्हें आप शांति दें. त्यांना तू अनुभव दे उन्हें परमेश्वर. अपना अनुभव दें. जे आजारी आहे परमेश्वर, जो बीमार है, जे दुर्बल आहे परमेश्वर, जो दुर्बल में जे है, अशक्त आहे परमेश्वर, जो बीमार है, प्रभू तुझ्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में उन्हें जे चंगाई करोना दें. व्याधीमध्ये आहे परमेश्वर, कोरोना बीमारी में जो प्रभू है, तुझ्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में आप उन्हें मुक्त करें. जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर, जो शैतान के बंधनों में है, जे सैताना बंधनात आहे परमेश्वर, जो शैतान के बंधनों में है, सैताना वर्चस्व खाली आहे परमेश्वर. जो शैतान के नीचे दबे हुए हैं, प्रभू येशू प्रभु यीशु तुझ्या नामात मी धमकावतो. आपके नाम में उन्हें धमका प्रभु दे. येशू के नाम से छोड़ दे. प्रभु येशू के नाम से छोड़ दे. प्रभू तुझ्या नावात त्यांना मुक्त कर परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में आप उन्हें मुक्त करें. त्यांना मोकळं कर परमेश्वर. आप उन्हें चंगाई दे. अनेकांचं मनोदय पूर्ण कर परमेश्वर. अनेक लोगों की मनोकामना पूरी करें. घराघराचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. घर घर की जो प्रश्न समस्या आप उन्हें घराघरात सुनाएं. तुझी शांती यावी, घर घर में आपकी शांति तुझा आए, आनंद यावा, आपका आनंद मिले, तुझे आशीष यावे. आपके आशीष मिले. म्हणून यासाठी अनेक जण कष्ट करतात, श्रम करतात परमेश्वर. इसलिए अनेक लोग जो बहुत सारी तकलीफ उठाते हैं, यासाठी त्यांना तू ज्ञान दे परमेश्वर. इसलिए आप उन्हें ज्ञान दें. त्यांना तू विश्वास दे उन्हें परमेश्वर. अपने विश्वास में त्यांना बढ़ाएं. हिंमत दे, धैर्य दे परमेश्वर. उनको अपनी हिम्मत में बढ़ाएं. जो मार्ग आम्ही त्यांना दाखवला परमेश्वर, जो मार्ग हमने उन्हें दिखाया है, देवाकडे जाण्याचा मार्ग आहे परमेश्वर. परमेश्वर के पास जाने का जो मार्ग है, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज सत्यची जीवन मंडळी, यानी जो सत्य की जीवित मंडली है, या मार्गात येण्यासाठी प्रभू इस मार्ग पे आने के लिए प्रभू येशू त्याच्या नामात त्यांचा मार्ग खुला कर परमेश्वर. प्रभु यीशु इस मार्ग पे आने के लिए उनके मार्ग आप खोलें. त्यांचं विश्वासात वाढ कर परमेश्वर. उनके विश्वास में आप उन्हें बढ़ाएं. परमेश्वर किती चांगला आहे परमेश्वर कितने अच्छे हैं, आम्ही अनुभव घेतला परमेश्वर. वो हमने अनुभव लिया. मंडळीने अनुभव घेतला. इस कलीसिया ने अनुभव या लिया. लोकांना तू अनुभव दे परमेश्वर. इन लोगों को आप अपना या अनुभव लोकांना दें. तू ओळख दे परमेश्वर. इस लोगों को आप लाएं यांचे मनोदय पूर्ण कर और परमेश्वर. उनके मनोकामना पूरी करें. तुझं गौरव दे परमेश्वर. आपका गौरव हो. पुन्हा एक आमची प्रार्थना परमेश्वर. फिर एक बार हम प्रार्थना करते आमची हैं, विनंती आहे परमेश्वर. हम विनती करते हैं. प्रभू येशू प्रार्थना उघडणारा केवळ तूच एक देव आहे परमेश्वर. प्रभु यीशु प्रार्थना स्थल चालू करने वाले केवल आप एक तू म्हणला परमेश्वर मी हैं. येत आहे, आपने कहा कि मैं आ रहा मी हूँ, कमिंग सून, मी येत आहे. कमिंग सून, मैं आ रहा हूँ. प्रभू ये परमेश्वर. प्रभु आप आए. तू प्रभू ये परमेश्वर. प्रभु आप आए. प्रार्थना उघड परमेश्वर. प्रार्थना स्थल आप चालू करें. तुझं गौरवासाठी कार्य होऊ दे परमेश्वर. आपका गौरव आपका सर्व कार्य हो. लोकांचं एकत्र मिळ होऊ दे परमेश्वर. सभी लोगों को एकजुट आप करें. अनेकांची आशा आहे, अनेक लोगों की जो उम्मीदें हैं, मनोदय आहे परमेश्वर. उनकी मनोकामनाएं हैं, पूर्ण कर परमेश्वर. आप पूरी करें. और तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. आपका गौरव हो. जगात परमेश्वर इस संसार में युद्धाची परिस्थिती, ये जो परिस्थिति है, युद्धाला थांबवणार तूच देवे. ये युद्ध की जो परिस्थिति, आप इसे रोकने वाले प्रभू परमेश्वर हैं. येशूच्या नामात थांबव परमेश्वर. प्रभु यीशु आपके नाम में इस युद्ध को आप रोकें. अनेकांचे युद्धासंबंधी मनोदय आहे. अनेक लोगों की युद्ध के बारे में जो मनोकामना है, याला प्रतिबंध करणार तू देव परमेश्वर. इसे रोकने वाले केवल परमेश्वर तू आप याला हैं. प्रतिबंध कर. आप इसे रोकें. जगामध्ये शांतता ठेव, इस संसार में शांति लाएं, व्यवस्था ठेव, व्यवस्था लाएं विसावा ठेव. और विश्रांति हे लाएं. सर्व प्रार्थना ये सब प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावामध्ये पूर्ण कर. प्रभु यीशु आपके नाम में आप पूरी करें. और तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव दे. आपका गौरव, आपका गौरव, तुझ्या नावाचा मेवा होऊ दे. आपकी महिमा हो. तुझ्या नावाचा विस्तार होऊ दे. आपके नाम का विस्तार हो. मंडळीच्या नावाचा विस्तार होऊ दे. कलीसिया के नाम का तू विस्तार आपलं हो वचन पूर्ण कर. और अपना अभिवचन तुझंच आप पूरा गौरव करो. दे. आपका गौरव हो. प्रभू येशू नावाने मागतो. प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं. आमीन, आमीन. 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 प्रेज लॉर्ड, प्रभु की स्तुति हो. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.